काल आपण चौथ्या अध्यायात पदार्पण करून 22 क्रमांकाच्या ओळी लिहून थांबलेलो होतो. प्रत्येक अध्यायाची जर सुरुवात पाहिली आपण, आज चौथ्या अध्यायात आपण काल पदार्पण केलं, तर ज्ञान सोडून ज्ञानेश्वर महाराजांचा विषय नाही. पहिल्या अध्यायात देव काय बोलले नाही, दुसऱ्या अध्यायात सांगितलं सांख्ययोग म्हणजे तत्वज्ञान, आत्मा अनात्म विचार सांगितला, आत्मा केव्हाही नाश पावत नाही आणि शरीर कधी टिकत नाही, हा ज्ञानाच्या योगाने विषय सांगितला. आणि पुन्हा जाता जाता पुन्हा सांगितलं त्या अध्यायामध्ये की विषयाच्या नादी जर लागला मनुष्य, इंद्रिय जे जे म्हणती तेची ते पुरुष करती, ते तरलेची न तरती, म्हणजे पुन्हा धोक्याची लक्षणे सांगून पुन्हा सावध झाले. म्हणजे शेवटच्या किनाऱ्यावर आलेला एखादा सगळ्या समुद्राच्या लाटा चुकून 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 शेवटच्या किनाऱ्यावर आला ना, आता पोहोचणार तेवढ्या तडाक्यात त्याची गाफील राहिल्यामुळे नाव बुडाली, तसा ईश्वर प्राप्तीजवळ मोक्षाच्या अंतिम टप्प्यात आलेला मनुष्य जर इंद्रियांच्या नादी लागेल तर मग मात्र तो तिथं संपणार आणि त्यांनी कमवलेलं सगळं गमवल्यासारखं होईल. हे दुसऱ्या अध्यायाचा समारोप झाला. पुन्हा तिसऱ्या अध्यायाची सुरुवात झाली. पुन्हा ज्ञानालाच म्हणायला कर्मयोग नाव आहे त्या अध्यायाचं, पण तिथे सुद्धा साधना मार्गच सांगितला. एक मार्ग सांगितला पिपिलिका मार्ग आणि एक सांगितला विहंगम मार्ग. विहंगम मार्गाचे पुरस्कर्ते साधू संत होते, जेवढे म्हणून आज जगामध्ये साधू झाले, मग ते फक्त हिंदूचा असू द्या असं नाही, मुस्लिम असू द्या, ख्रिश्चन असू द्या, त्यांनी त्याच मार्गाचा अवलंब केला, तेव्हा ते मोक्षधामाला मिळाले. त्या गोष्टी सांगितल्या. निष्काम कर्मयोग सांगितला. परत सांगितलं कर्म करायलाच लागेल. जनकाधिकांनी केली कर्म, मी करतो अर्जुना, तुला कर्म करावं लागेल. परत समारोप होताना काम क्रोध लोभासारखे मोठे डेंजर दुश्मन सांगितले. काय ज्यांनी काय केलं, सत्यचा असत्य केलं. शांती स्त्री जी होती, पतिव्रता जी, शांती म्हणजे आत्मशांती, तिला नागवली, माया मांगीन शृंगारिली तिने, सत्याचा बोक्सा काढला, साधू वृंदे विटांबरली, कोणी काम क्रोध लोभाने. पण मामासाहेब दांडेकरांच्या ज्ञानेश्वरीची जर आपण प्रास्ताविक पाहिली तर त्यांच्याबद्दल अनेक लोकांचं मत आहे की मामासाहेब म्हणायचे की ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरीने सोडवायची, अभंगवाणी अभंगवाणी, ज्ञानेश्वरीने सोडवायची. मग हे काम क्रोध लोभ हे फार डेंजर आहेत, हे जरा स्वतःला जीवाला घेऊन जातात. आणि 16व्या अध्यायात पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांनी ते सांगितलं, हे तिन्ही जीव जव जागती, काम क्रोध लोभ, तववरी निकयाची प्राप्ती, हे माझे कानही न ऐकती, देवही म्हणे. पण ज्ञानेश्वर महाराज परत जाता जाता युक्तिवाद आपल्याला सांगून गेलेले, जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचे निमाथा वहिला पाही. तो युक्तीने जर गेला तर मात्र हे जे काम क्रोध लोभ यांनी सांगितलं ज्ञानेश्वरीने सोडवायचे मामासाहेबांच्या मते. तर ते म्हणतात जो प्रकृतीची केले नेगी दुसऱ्याचं ओझ आपल्यावर नेत नाही. म्हणजे काम क्रोध लोभ मोह हे जे येत नाही, हे दोष हे आकाश तत्वाचे, पंचमहाभूतामधलं आकाश तत्व आहे त्याचे ते दोष आहे. आणि पंचमहाभूत म्हणजे मी पृथ्वी नाही, मी आकाश नाही, मी मन नाही, चित्त नाही, अमुक नाही, चंचलत्व वायूचं, जडत्व पृथ्वीचा, हे जे सगळे गुण आहेत हे त्या पंचमहाभूताचे. मी त्याला म्हणजे हे जे दुसऱ्याचं ओझ आपण आपल्यावर घेतल्यामुळे दडपलं जातो. नाही तर वास्तविक जीव स्वयं परब्रह्म आहे, पण त्याच्यावरती आवरणं आलेली आहेत, ती आवरणं काढून टाकायची, मग तयार आहे. जसं मूर्तीमध्ये दगडामध्ये देव पहिलाच आहे, नको असलेला भाग काढून टाकला, स्वयं तयार आहे. जमिनीमध्ये पाणी पहिलंच तयार आहे, नको असलेला भाग काढून टाकल्यानंतर पाण्याची प्राप्ती आहे. तशी आत्मस्वरूपाची प्राप्ती म्हणजे प्राप्ताचीच प्राप्ती आहे, ती होणार आहे. पण हे धोके दाखवले, पण साधना करणाऱ्या माणसाला मात्र हे धोके बाधू शकत नाही. त्यांनी एकच निश्चय करायचा शेवटच्या क्षणापर्यंत, कारण हे जे शरीर आहे हे मागील कर्माचं देण आहे आणि मागील भोग प्रारब्धवशात आपलं काय कर्म असेल हे सांगता येत. पण त्यावेळेला एवढंच ध्यानात ठेवायचं त्यांनी, का मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, पंचमहाभूत नाही, शरीरामध्ये जे गुण आहेत ते गुण सुद्धा कोणाचे आहेत? रजोगुण हा कोणाचा आहे? जशी चौदेहाची करुणिया वीट, स्थूल देह जो आहे तो रजोगुणाचा आहे. विलासी जीवन जगावंच वाटते रजोगुणाला, आणि ते विलासी जीवनाचा आनंद कशाला आहे, लालन पालन कशाचं होते? स्थूल शरीराचं. तो रजोगुण हा कोणाचा गुण आहे? स्थूल शरीराचा आहे. सूक्ष्म शरीराचा रजोगुण, तमोगुण, अजून कोणता आहे? हा, रजोगुण हा स्थूल शरीराचा आहे. सूक्ष्म शरीराचा सत्वगुण आहे सूक्ष्म शरीराचा, आणि कारण देहाचा तमोगुण आहे.
आणि महाकारण देहाचा शुद्ध सत्वगुणी आणि या चौदेहाची करून यावी या चारही देहाला म्हणजे परमार्थिक क्षेत्रात जर आपण पदार्पण केलं आणि लास्ट स्टेपला जवळ गेलोय तो महाकारण देहाचे पण त्याचा सुद्धा त्याला काय करायचंय चौदेहाची तुटली दोरी म्हणे चोखयाची महावी या चौघांना म्हणजे शुद्ध सत्वगुण सुद्धा साईडला ठेवायचा ज्याच्या आधाराने तिथपर्यंत जायचे ती गोष्ट मागे ठेवायची म्हणजे हे जे गुण आहेत आणि हे जे विकार आहेत हे कशाचे विकार आहेत प्रकृतीचे आणि मी शुद्ध मला साधूचा बोध आहे मी कोण आहे मी शुद्ध आत्मा आहे आत्म्याला काही स्पर्श करू शकत नाही अग्नीला किती लाकडं जरी टाकली विझवायला तर अग्नी विझणार हे आकाशाला किती कलर मारण्याचे किंवा चापटीने मारण्याचा प्रयत्न केलं किंवा कापण्याचे प्रयत्न केलं हे माझं स्वरूप आहे म्हणून मी केलेली कर्म मग सांगा अर्जुनाला हीच युक्ती सांगितली युद्ध केलं तरी कर्म स्पर्श करू शकत नाही म्हणजे येऊन जाऊन अनुसंधानावर राहणं हा जो साधूचा उपदेश आहे अनुसंधान म्हणजे काय बघा 7व्या अध्यायातला श्लोक बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मभावे आपणा आपण ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण तत्परायण आहार निशी आपण स्वयं ब्रह्मरूप आहोत आणि जगात सगळं व्यापलेले ते सर्व खलविदम ब्रह्म आहे या भूमिकेवर शेवटपर्यंत आपल्याला राहायचं काही येऊ द्या आणि त्याला साक्षीभूताने पाहायचं मग मात्र दडपला जाणार नाही परंतु अर्जुना प्राणी मात्राची घसरण का झाली 3ऱ्या अध्यायात मुमुक्षाला ज्ञान प्राप्ती करता लागणाऱ्या चित्तशुद्धी करता नित्य नैमित्तिक कर्माची कशी आवश्यकता आहे ही कर्म कशासाठी करतोय आपण ही पायरीने आपल्याला पुढे जायचंय नित्य नैमित्तिक कर्म केली तर चित्तशुद्धी होईल चित्तशुद्धी झाल्यानंतर कशाची प्राप्ती होईल ज्ञानाची प्राप्ती होईल आणि ज्ञानाने काय भेटणार आहे मोक्ष भेटणार म्हणजे हे करणंच गरजेचं आहे मुमुक्षाला ज्ञान प्राप्ती करता लागणाऱ्या चित्तशुद्धी करता नित्य नैमित्तिक कर्माची कशी आवश्यकता आहे ती सांगितली व शास्त्रज्ञचा अव्हेर करून स्वैर कर्माचरण करणाऱ्याची निंदाही केलेली आहे तरी पण कर्मानुष्ठान करतेवेळी त्यात असणाऱ्या अज्ञानकृत बंधनापासून मुक्त होऊन मोक्ष प्राप्ती करून घ्यावायची असेल तर शरीर वाणी आणि मन यांच्याकडून निर्माण होणारे कर्म एकमेव ब्रह्मार्पण बुद्धीने करण्याची आवश्यकता आहे म्हणजे आपल्याकडून मनाने शरीराने आणि वाणीने होणारी कर्म कशी करायची ब्रह्मार्पण मग ती युक्ती काय आहे ती तर युक्ती शिकायची तू का म्हणे नो युक्ती तू का म्हणे मनोनी ठेविली मग काय मग हे आपल्याला करायचंय आपण पण त्याच मार्गाने तुकाराम महाराजा मार्गाने गेले तुका म्हणे नेनो युक्तीची खोली कसं काय मला ते करायचंय ती गोष्ट आपल्याला पुढे जाऊन चरणाजवळ शिकायची म्हणून ठेवली पायी डोई आपलं छानपणा आपली अक्कल सगळी बाजूला ठेवून ते सांगतील त्याप्रमाणे केलं तर कारण मग पामर आहे आणि पामराचं वकीलपत्र कोणाचं घेतलेलं आहे आपण पामर या सदरात मोडतो बरं का पामरलाही चांगला विषयीपेक्षा पामर चांगला मुमुक्षापेक्षा पामर चांगला बरं का विषयीपेक्षा मुमुक्षापेक्षा कोण चांगला आहे पामर त्याला म्हणतात त्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे ब्रह्मज्ञान झालेलं आहे त्याला कळालेलं आहे संसार आसार आहे आणि परमात्मा सार आहे पण त्याचं त्या साराच्या दिशेने जास्त ओढ नाही जास्त ओढ कुठे आहे आसाराकच टाका को पळायचं आहे तूप नको म्हणतो मूर्ख म्हणायचं का शहाणा म्हणायचा कोणाचं चरित्र आहे आपलं आपण पामर या सदरात मोडलेले मुमुक्षापेक्षा आणि विषयी माणसापेक्षा बद्धापेक्षा पामर श्रेष्ठ आहे पामराला ब्रह्मज्ञान झालेले आपल्याला ब्रह्मज्ञान झालेले आपल्याला दिवस रात्र एवढाच अट्टाच करायचा अनुसंधान म्हणजे सगळी कर्म करत असताना त्या कर्मापासून अलिप्त राहायचं आणि ही युक्तिवाद आपल्याला शिकायची साधूकडून पामर त्याला म्हणतात त्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे पण विषयाचं संसाराची आसक्ती तुटत आणि परमार्थ बी टाकवत नाही म्हणजे तुकाराम महाराज अजून एक उदाहरण सांगतात सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती म्हणे ये इकडे आणि संसार म्हणे ही कोणाची स्थिती
किती आपल्याला 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 सुधारायचंय, आपणच आपली हे करू शकतो. आणि मग त्याला जर ब्रह्मार्पण करायचंय म्हणजे हे साधकाचं काम आहे. ब्रह्मार्पण कर्म कशी करायची ते म्हणतात, मोक्षाकरता नित्य नैमित्तिक कर्मे करीत असताना ती होणारी कर्मे एकमेव ब्रह्मार्पण बुद्धीने करण्याची आवश्यकता आहे. आता हे कोणाला कळणार आहे? ज्ञानेश्वर, ज्याला साधन मिळालेले, ज्याला कळाले मी ब्रह्म आहे, त्याच्या हातूनच कर्म कशी होऊ शकतात? ब्रह्मार्पण होऊ शकतात. ज्याला माहितीच नाही तो म्हणतो मी संपद हांडेच आहे, त्याला साधूकडून उपदेशच नाही झाला, तू सच्चिदानंद स्वरूप आहेस हा ज्याला बोधच नाही झाला, तो कशी कर्म करेल ब्रह्मार्पण? तो म्हणाल मीच करतोय, माझ्या शरीराने करतो. करतोय तर शरीरच दिसतंय, शरीर करतोय, पण करतोय कोण? तुकाराम महाराज म्हणतात अभंगवाणी मी केली असं जगाच्या दृष्टीने दिसतंय, पण अभंगवाणी केली कोण? चाळून की मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. तो वेगळा आहे, तो आपल्याकडून करून घेतोय. तो वेगळा ब्रह्म आहे आणि तो ब्रह्म मी आहे. आणि मग ती कर्मच ब्रह्मार्पण झाली. सहज ती कर्मे झाली ब्रह्मार्पण. तेव्हाच ती कर्म ब्रह्मार्पण होतील. जन नोहे हा अवघा. असं ज्या वेळेला वाटेल तेव्हा सगळी कर्म, मग तुम्ही उसने पैसे कोणाला दिले तरी, जसे आपण म्हणतो माझे 1000 रुपये हरवले. 1000 रुपये हरवतात का? व्यवहारात असतात का? नसतात ते 1000 रुपये. फक्त आता तुझ्या खिशातले गेले ते दुसऱ्याच्या खिशात, ते हरवलेले नाहीत. म्हणजे कुठं काही जात नाही, काय नाही. म्हणजे जेवढे बी कर्म होत आहेत ती कोणाच्या सत्तेने होतात? त्या स्वरूपाच्या सत्तेने. जे बी करता भरता सगळा काय ते बघा श्लोक आहे याच्यामध्ये, भवानी अष्टकामध्येच आहे, करता भारता तमेव सर्व तूच आहे, फक्त आपण. आणि ही जी जीवाची स्टेप आहे मुमुक्ष, शरीर वाणी आणि मन यांच्याकडून निर्माण होणारी कर्म एकमेव ब्रह्मार्पण बुद्धीने करण्याची आवश्यकता आहे. अर्थात मुमुक्ष नित्य नैमित्तिक कर्मे करीत असला तरी मोक्षाकरता ती ब्रह्मार्पण कशी करावी हे सांगण्याकरता हा 4था अध्याय प्रवृत्त झालेला आहे. आपण 4थ्या अध्यायात का आलो हे पाहायचं म्हणून आपण इकडे गेलेलो होतो. 3ऱ्या अध्यायापर्यंत आपल्याला सगळ्या पद्धतीचा बोध केला. नैष्कर्म कर्म करायचं, त्याचं हे नाही करायचं, पण ते कर्म ब्रह्मार्पण कसं करायचं ती हातोटी सांगणार आहे. ती हातोटी अर्जुनाला सांगतात ती जगातल्या कोणाही व्यक्तीला माहिती नाही. माझ्या अतिस्नेहाचे पिता बंधू देवकी बंधू हिला नाही सांगितलेलं. बघा पुन्हा त्याच्याच खालची वाक्य साखरे महाराजांनी केलेली सांगतो तुम्हाला. हे अर्जुना, ह्या अध्यायात प्रतिपादलेली निष्काम कर्मयोग अर्थात ब्रह्मार्पण बुद्धीने सांगितलेले कर्माचरण हे आत्ताच तुला सांगितले असे नसून हा योग मी कल्पाच्या आरंभीपासून सांगत आलेलो आहे. याच्या अगोदर हे बघा. मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात आपणहून मी गुह्यतम रहस्यभूत व आत्तापर्यंत बंधू बळीभद्र वसुदेव देवकी लक्ष्मी व सनकादिक या सर्वांपासून चोरून ठेवलेली विवेकाची गोष्ट अर्जुनाजवळ बोलत आहे. आपलं परम भाग्य आहे, आपल्याजवळ ती गोष्ट बोललेले आहेत साधू. आणि त्या गोष्टीचं आपल्याला काय करायचं आता, म्हणजे 7वा अध्याय सांगितलं ज्ञानाचं आपल्याला काय करायचं आता, विज्ञान अनुभवजन्य ज्ञान घ्यायचं आपल्याला. ते तुला सांगतो अर्जुना मी. याविषयी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्जुनावर असलेले देवाचे असीम प्रेम हेच या रहस्यभूत, हे रहस्यभूत ज्ञान प्रतिपादनाचे प्रवृत्ती निमित्त होय. अर्जुना मागील अध्यायात सांगितलेला हा कर्मयोग अर्थात बुद्धी ब्रह्मार्पण बुद्धीने सांगितलेले कर्माचरण हे आत्ता सांगितलेले नसून हा योग मी कल्पांच्या आरंभापासून सांगत आहे. म्हणजे आपल्याला ज्या साधूने जी दीक्षा दिलेली आहे ती दीक्षा कुठपासून पाहिजे, कल्पाच्या आरंभीपासून पाहिजे आपल्यापर्यंत आत्ता आलेली. आणि आत्ता ज्या महात्म्याने दिली त्याचा संबंध त्या कल्पाच्या आरंभापासूनच्या व्यक्तीशी असला पाहिजे. मग 3 व्यक्ती पाहिल्या होत्या, एक ब्रह्मदेव, एक विष्णू आणि महेश. आणि याच 2 मालिका जगामध्ये विद्यमान आहेत. 2च संप्रदाय, 2 संप्रदाय म्हणायचे म्हणजे 2 मान संगडून चालत आले म्हणून. एक आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि एक मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. मुख्य महाविष्णू चैतन्याच्या मूळ त्याच्यामध्ये सुद्धा हंसरूपी ब्रह्म उपदेशे श्रीहरी, म्हणजे ब्रह्मदेवापासून आलेली, ब्रह्मदेवाला पहिले सांगितलं तिथून पुढे हा सगळा आलेला असलं जे ज्ञान आहे ते आपल्यापर्यंत पूर्वी. म्हणजे हे मधी नादी कुठं आलेलं, आपले जे बाबा आहेत त्यांची मालिका पाहिजे तिथपर्यंत त्या ब्रह्माशी, म्हणजे एक विष्णूशी तरी जोडलेली पाहिजे किंवा भगवान शंकराशी तरी जोडलेली असावी. हा योग कल्पाच्या आरंभापासून पूर्वी माझ्यापासून विवस्त हो म्हणू
ईश्वाकू इतर काही राजर्षी निष्काम कर्मयोगाचे परंपरेने जाणणारे होऊन गेले, परंतु प्रस्तुत काळी प्राण्यांचा हा सगळाभर विषय सेवनावर म्हणजे भोग समृद्धीवर पडला व लोक विवेक वैराग्याच्या अभावामुळे देह तादात्म्य भ्रांतीमुळे विषय सुखच अत्यंतिक सुख मानून त्यातच रममान झाले, त्यामुळे त्यास हा आत्मबोधाचा पूर्णतया विसर पडला, म्हणून निष्काम कर्मयोग लुप्त झाला. जो आपल्याला तरणोपाय आहे, जो आपल्याला सोडवणारा मार्ग आहे, तो जगाच्या बाजारात आज लोपलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात. त्यामुळं जाणते सुद्धा म्हणतात दुसरं काही नाहीये, ईश्वर प्राप्ती एवढी सोपी नाही आणि तिकडे जाता यायचं नाही, ब्रह्मार्पण कर्म होऊ शकत नाही, जीव विषयी आहे. कारण हा काळ लोपलेला आहे. जाता जाता त्यांनी सांगितलं होतं की का लोपलेला आहे. त्यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे तैसी वैराग्याची शिव न देखती, वैराग्य नाही या विषयाबद्दल अंतकरणात काय झाला पाहिजे, वैराग्य म्हणजे त्याग वाटला पाहिजे. अजून तर आपलं लोलुपताच आहे. साधकाची दशा असावी उदास, कशातच गुंतला नाही पाहिजे. तो कोणत्या आपण परमार्थात उदास आणि संसारात ऍक्टिव्ह आहे. संसारात फार स्मार्ट, परमार्थात आपली ती अक्कल शहाणपणा आपला कामाला आला पाहिजे. तिथं आपली बुद्धी चालली पाहिजे, तिथं बुद्धी शार्प झाली पाहिजे. जर आपण याच्याशी ज्ञानाच्या सानिध्यात येतं, ज्ञानाची बुद्धी कशी पाहिजे, तल्लक पाहिजे, लगेच त्याला परफेक्ट निर्णय घेता आला पाहिजे. पण तैसी वैराग्याची शिव, वैराग्य कशाला म्हणतात, तो गाव नाही, त्या गावाची त्यांनी शिव सुद्धा पाहिलेली नाही. विवेक कशाला म्हणतात, त्याची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते, ते मला प्राप्त होऊ शकत नाही. कैसा नेनो मोह वाढीनला, यांना मोह वाढलेला आहे. शरीराबद्दल मोह वाढला, शरीराच्या सुखासाठी घर, घराच्यासाठी अमुक काही लफडी गाड्या घोडे वगैरे सगळे, आणि याच्यामुळं मोह वाढला आणि त्याच्यामुळं तिकडं पळाल्यामुळं इकडच्या सुखाला जीव विसरून गेलेला आहे. तेने बहुत काळ व्यर्थ गेला, म्हणून योग हा लोपला ही लोकी. काल आपण इथपर्यंत आलो होतो. हा काळ का लोपलेला आहे, जो परमात्म्याला जोडणारा काळ आहे, जो योग आहे, तो का लोपला, तर जीवाची प्रीती देहावर आणि देहाच्या भरण पोषणासाठी, विषय गोळा करण्यासाठी त्याने आयुष्य खर्च केलं. आयुष्य जात आहे पहा. हे काकडा म्हणणाऱ्या लोकांना साठीप्रमाणे, हे म्हणणारा साठी आहे ना. काकडा म्हणणारा म्हणतो मग आम्ही सगळे काकड्याला येतो, हे खुशाल झोपलेत. खरे झोपलेत कोण, काकडा करणारे झोपलेले. त्यांनीच विचार केला पाहिजे, आयुष्य जात आहे पहा, म्हणजे आपला हिसाब आपण का. आता माझ्यापर्यंत माझी 40-41 वर्ष गेली माझी. काळ जपत असे महा स्वहित, आपलं हित कशाचं आहे, आत्मप्राप्तीमध्ये जीवाचं हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, किंवा तुका म्हणे हित होय तो व्यापार. फार हुशार येत आपण, करा फार काय, आपलं हित कशात आहे, तो हित लोपलेलं आहे. आणि इथपर्यंत काल आपण आलो, तो पुढील विषयाकडे आपण बोलूया. आणि हा जो योग आहे, हा किती पुरातन योग आहे, आणि त्यालाच ज्ञानयोग म्हणतात, त्यालाच नाम म्हणतात. आणि त्याच्याबद्दलच हे सगळं नामाबद्दलच बोलणं चालू आहे. 18 पुराणांच्या पोटी नाही नामाविन गोष्टी. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे केवळ नामाचाच हे करतात, त्याचाच डांगोरा पितात. कारण जीवाला एकमेव तारण पाय नामच आहे. त्यालाच काही ठिकाणी ज्ञान म्हटलं आणि काही ठिकाणी नाम म्हटलेले. हा जो योग आहे याला म्हणतात काय, राम नाम तो सब कुछ कहे ठग ठाकुर और चोर जिस नाम से ध्रुव और प्रल्हाद तरे ओ नाम कुछ और, म्हणजे आता ही सांगणारा हा योग. पण एवढी सस्पेन्स आहे ना. तुम्ही नवनाथ ग्रंथ वाचा, नवनाथ ग्रंथात नामच आहे, पण ते कुठंच उघड केलेलं नाही. फक्त त्यांनी ऐकलं, यांनी ऐकलं, तमुक झालं, त्याला प्राप्ती झाली. पण काय आहे ही ज्ञानबाची मेक आहे ना, ही सुप्त आहे. कारण गूढ आहे, गम्य आहे. नववाद्याचीच सांगतो, राजविद्या राजगुह्य गूढ आहे ते. ते गुढी तर सांगतात. पुढे आणखी काही राजर्षी होऊन गेलेले ते म्हणतात, हे कुंती सुद्धा तोच हा योग तुला आज यथार्थपणे सांगितला. अर्थात आता सांगितलंय का इथं काही योग, हे असंच आहे, हे असंच गोड बंगाली तुला सांगितलं. तुम्ही सांगितलं, मी तुला सांगतोय, मी कोणाला सांगितलं नाही. राज माझ्या बायकोला नाही सांगितलं, जवळच्याला नाही सांगितलं, भावाला नाही सांगितलं, आईला नाही सांगितलं. पण हे ब्रह्मदेवापासून चालत आलेले आणि बरेच राजे जाणते होते. संपलं. आता तुला हा योग सांगितला. आता कुठं सांगितलंय सगळ्या. आता हे कितीहून ते पार्थ ग्रंथ ज्ञानेश्वरी वाचत बसले, कळणार आहे का. आणि त्याच्याशिवाय तो विषय नाही. हा आत्मा सोडून तो विषय नाहीये. पण ही बुद्धी आहे साधूची.
कारण चोर, लफंगे, डाकू, लुटेरे या गादीवर बसलेले आहेत आणि यांच्या हाती हा माल लागायला. अरे यांनी साध्या साध्या ताकाचे भाव एवढे वाढवले, तर तुपाचा भाव यंदा करताच यायचा नाही. हे चोर त्याच्यावर तर गाद्या काय करून ते तर आपल्या डोक्यावर फाईट होऊन जातील. म्हणून साधू भक्ती नेहमी गूढ ठेवतो. साधूला गुपित ठेवण्यात मजा वाटते. कारण काय काही प्रमाणात होतं का? आधीच जन उद्धट, त्यात करुणे गुह्य प्रगट, आणि केलंच तर मोडेल भक्तीची वाट. आणि मग संत जन कोपतील. साधूला तेव्हाच राग येतो जेव्हा भक्ती क्षेत्रात काही घोटाळा होतो, तेव्हा साधूला राग येतो. नाही तर साधूला शिव्या द्या, त्याचं काय लुटून द्या, साधू बोलणार नाही काही. पण भक्ती क्षेत्रामध्ये भक्ती म्हणजे त्याची काय आहे? ती माता भक्ती भेटली बहीण, ती माझी आई आहे. त्या आईबद्दल मग म्हणतात, बाबा आपले म्हणतात, तुमच्या आईला जर विवस्त्र केलं तर तुम्ही बघत बसाल का? आणि बघत असाल तर या सावलदीचे म्हणतात तुम्ही. आणि हे कोणाबद्दल बोलले? ज्याला कळू नाही पण आंधळे करतोय, जाणूनही बुजून जर डोळे दाखवून चाललंय, म्हणून ते आपल्याला काय करायचं? अरे असं नाही. आपल्याला जे कळालं ते जगाला कळालं पाहिजे. पहा, हे कोणती सुद्धा तुला हाच योग आता तुला यथार्थपणे सांगितला. आता यात तू काही शंका धरू नकोस. हे काही सांगितलंच नाही, कसं काही शंका धरू नको. पण तुमचं आमचं परम भाग्य, आपल्याला बाबांनी ते सांगितलं. काय सांगितलं? तू शंका धरू नको. आणि हाती चौथा अध्याय काय निर्माण झाला ते म्हणले, निष्काम कर्मयोग करायचं, वाणीने, मनाने आणि शरीराने होणारं कर्म ब्रह्मार्पण करायचं. आणि ते कसं करायचं त्याच्यासाठी हा चौथा अध्याय. आणि आपल्याला बाबांनी सांगितलं, तूच ते ब्रह्म आहेस, तूच तत्वमसी आहेस, तू तेच आहेस. आणि मग तुझ्या हातून होणारी सगळी कर्म कशी काय होणार आहे? अरे ब्रह्मरूप न बोलता होणार आहे ती कर्म, नाही बोलला तरी ती होणार आहे. आणि ही हातोटी अर्जुना तुला आता सांगितलेली आहे. याच्याबद्दल तू काय धरू नको, शंका धरेल ना. आपल्या बाबाने आपल्याला हे सांगितलं. आपण ध्यानाला बसलं, गुडगुड गुडगुड अंगात काय होतंय? आणि एवढे मोठे वारकरी त्यांना काहीच नाही होत, तर आपल्याला शंका धरील, मला बाबांनी काय भलतं सलतं तर नाही सांगितलं. मग तू याच्याबद्दल शंका धरू नकोस. हा योग म्हणजे माझा जीव का प्राण इतकी गुह्य गोष्ट आहे. पा प्राण देवाचा नाव, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. हो, ती गोष्ट एवढी महत्वाची का देव म्हणतो माझ्यापेक्षा माझं नाम किंवा हा योग किंवा ज्ञान महत्वाचं आहे. स्वतःच्या हातातून टाकलेलं दगड बुडाले, पण नाम ज्याच्यावर लिहिलं ते ह्या नामाबद्दल बोलते ते का रा अन्म रा अन्म नाही. हा योग म्हणजे माझा जीव का प्राण इतका गुह्य गोष्ट, परंतु तुझपासून तो लपून कसा ठेवावा? साधूकडून काढून घ्यायला बघा सहजासहजी साधू बी देत नाही. शेळी, गाय, मुलं बाळाला तिच्या म्हणजे पारसाला दूध सहजासहजी देत नाही. कारण द्यायला ठेवलंच काय आहे? त्यांनी टाक्या मारून मारून शेतकऱ्यांनी सगळे काढले. पण ही बी पानं होते वाचू त्याला, दुष्ण्या देऊन देऊन देऊन. आणि आता तुला मी सांगतो, आता काय तुझ्यापासून ठेवणार आहे? तुझपासून लपून कसा ठेवा? कारण तू माझा अगदी आवडता भक्त आहेस. देवाचा आवडतो. कमीत कमी एवढं आपल्या डोक्यात राहिलं पाहिजे, आपले मोबाईल नंबर आपल्या सज्जनांच्या जर मोबाईलमध्ये सेव्ह असतील तर आपण एवढं टिकून ठेवायचं का ते त्यांना डिलीट मारता नाही आली वाटली पाहिजे. त्यांना असं नाही वाटलं पाहिजे का आता संपतचा नंबर काही कामाचा नाही, मारू दे डिलीट. कमीत कमी सज्जनांच्या हृदयात जागा कमवायची आपण, एवढं तर करता आलं तर करू आपण. तू माझा अगदी आवडता भक्त आहेस. म्हणून धनुर्धरा तू केवळ प्रेमाची प्रत्यक्ष मूर्ती असून भक्तीचा जिव्हाळा, जिवलग, मित्रत्वाची तर केवळ जीवन कलाच आहे. सद्गुरू आहेत कृष्ण भगवान अर्जुनाचे, पण ते काय म्हणतात? तू माझा मित्र आहेस, प्रेमाचा जिव्हाळा आहे. आणि आपले बाबा बी म्हणायचे, हे तो माझे मित्र आहेत. बारीक पोरग भेटलं तरी मित्र, आणि म्हातारा माणूस भेटला तरी हे माझे हो मित्र. मित्र आपणच देवगुरु आहे. एकच ते एकच नटलेला नाना प्रकाराने जीवलगत. तू माझा अगदी निकट संबंधाचा असून विश्वासाचे पात्र आहेस. तुला हे गुढ सांगायचं म्हणजे तू त्याचं जतन करणारेस. तेव्हा यावेळी तुझ्याशी मी वंचना प्रार्थना कशी करावी? म्हणून आम्ही जर युद्धात सज्ज झालो आहोत, तरी युद्धाची गडबड चालली असताना ती क्षणभर एका बाजूला ठेवून तिचा विचार मनात न आणता, त्यास न जुमानता पहिल्यांदा तुझी आज्ञा आम्हाला दूर केली पाहिजे. असा प्रसंग आता प्राप्त झाला आहे. आपल्याला काय घालवायचं? बाबाकडे गेल्यानंतर आपलं अज्ञान गेलं पाहिजे. अज्ञान घालवणारं बाबांनी ज्ञान दिलं पाहिजे. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. आम्ही घेतलं ना बाबांकडून ज्ञान.
आमचे बाबा लय मोठे आहेत, बाबांनी आम्हाला बी ज्ञान दिलं. मग ज्ञान दिलं तर ज्ञानाचा परिणाम काय? गुरु तेथे ज्ञान. गुरु आहे म्हणजे त्याच्याकडे काय पाहिजे? ज्ञान असणारच, म्हणून तो गुरु. ज्ञान नाही कोण कोण त्याला गुरु? गुरु तेथे ज्ञान. आणि ज्ञान असलं तर ज्ञानाने काय होणार आहे? आत्मदर्शन. जसं गणेश बाप्पाचं दर्शन, पांडुरंगाचं दर्शन, तसं कशाचं दर्शन? आत्म्याचं दर्शन. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. आणि आत्म्याचं दर्शन झाल्याशिवाय जीवाला समाधान होऊ शकत नाही. दर्शनी समाधान आथी जैसे. दर्शन झाल्याशिवाय आळंदीला गेलो, पंढरपूरला गेलो, दर्शन झालं का? हो, लय मस्त झाले. समाधान तुमचे देखिले चरण आता उठावेसे मना. आता आपण बी भजनाला जातो, आपल्याला बी वाटतं उठावेसे मना, येत नाही. कारण त्या यजमानाच्या अजून लक्षात आलं नाही काय ना श्रीपाद यायचं वाक्य वाजनेवाल्यांना. त्यामुळे आम्हाला उठावेसे मना का वाटत नाही? यजमानाच्या लक्षात नाही अजून. भजनी चालले तरी अजून यांना श्रीफळ दिलेलं नाही, म्हणून आपल्याला उठावेसे मना. देखिला देखिला देव आदि देव बरवा. समाधान या जीवा पाहता वाटे गे माय. त्या देवाला पाहिल्यानंतर समाधान. म्हणजे गुरु आहे तिथं ज्ञान, आणि ज्ञानाने आत्म्याचं दर्शन झालंच पाहिजे. देव म्हणतात एवढी युद्धाची गडबड आहे, पण ती बाजूला ठेवतो, पहिले मी तुझं काय घालवतो, आणि मला घालवलंच पाहिजे, कारण तू माझा जीव लगे, माझा लय जवळचा आहे, अमुक आहे ढमुक आहे. हो, मग कितीच नाते बळच जॉईंट केले ना नातं देवानी. का म्हणतोय मी अमुक आहे जमुक आहे, तुम्ही मला सांगा. देवच म्हणतो तू माझा लय जवळचा आहे, येवाला बळच सांगतो, तुला घेवाला अनुग्रह, करवाला चिंतन, मी येवाला तुझ्या घरी. काय प्रमाण आहे बघा. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणले काय सांगू आता. आणि याच्यावर भिलड्या पण कीर्तन केलं माझ्याकडे याच ऐका. बाबांनी आमच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे झिजवले, न सांगता बोलून यायचे, आणि आमचे दरवाजे झिजवले कशासाठी? आमचं अज्ञान घालवण्यासाठी. म्हणून काय सांगू आता. मग निरंतर जागविती स्वरूपाच्या ठिकाणी मला नेहमी ते फटकून फटकून जागे करतात, झोपू देत नाही. त्यावेळेस अर्जुन म्हणतो हे कृपानिधी श्री हरी पहा बरे, आई आपल्या लेकरावर प्रेम करते, त्यास आश्चर्य कोणते? आता बघा अर्जुन कसा युक्तिवाद करतो. देव म्हणतो जवळचा आहे, अमुक आहे, म्हणून तुला सांगतो. तो म्हणतो ही का तुला बोलायची गरज आहे का? आई मुलावर प्रेम करते हे का तिला सांगायची गरज आहे का? तसा मी तुझे हा तू माये मिले करू, नको पाहना चोरू पांडुरंगे. त्यावेळेस लेख मामी काय आज उपवास सोडायला गेले काय ना. हे कृपानिधी श्री हरी पहा बरे, आई आपल्या लेकरावर प्रेम करते, त्यात आश्चर्य ते कोणते? तू संसार तापाने पोळलेला थकलेल्या सावली, तू संसार तापाने पोळलेल्यांना थकलेल्यांना लोकांची सावली आहेस. आपण त्रिविध तापाने कोणाला ना कोणाला काही ना काही प्रॉब्लेम आहेच. दीनजनाची सावली आहेस, माऊली आहेस, आणि खरोखर आम्हाला तर केवळ तुझ्या कृपेने जन्माला घातलेले. आणि आपल्याला कोणत्या कृपेने जन्माला घातलेले? आज देवाची पहिली कृपा आपल्याला जन्माला घातलं, दुसरी कृपा आपल्याला वाटावं लागलं माळ घालावं, पंढरपूरला आळंदीला जावं, ग्रंथ ऐकावं, ही देवाचीच कृपा दुसरी. आणि साधूची भेट ही देवाची तिसरी कृपा. आद्य गुरु शंकराचार्य सांगतात. प्रमाण आठवतंय? देवागृह अनुग्रह हेतुकम. तीन गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभम त्रवमेव देवानुग्रह हेतुकम. देवाचा अनुग्रह व्हायला तीन झाल्यानंतर तीन गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभम त्रवमेव देवानुग्रह हेतुकम. एक मनुष्यत्व, दुसरं मुमुक्षत्व, आणि तिसरं महापुरुष संश्रया. या तीन गोष्टी जेव्हा देवाची कृपा होईल तेव्हाच आपल्याला मिळतात. म्हणजे मनुष्य जन्माला आलो ही पहिली देवाची कृपा आहे आपल्यावर. अर्जुन म्हणतो मला जन्माला घातला रे, आपल्याला बी देवाच्याच कृपेने जन्मा. कारण देवाला वाटलं हे 84 लक्ष येऊन कुत्री गाडवर डुकर अशी डोंगरावर चरत होती, कडबा खात होती, आता लय म्हणतो मला मेथीची भाजी नाही काय आवडत आहे का नाही. मग आता कडबा टाकला, भूस टाकलं तरी चपाचप हानीत होता. पण जाऊ दे, एकदा चान्स देऊया याला, एकदा चान्स देऊया. आणि त्यांनी कृपाळूपणाने आपल्याला मनुष्य योनीला पाठवलं. देवा आईने एखाद्या तुझ्या कृपेने आम्हाला जन्मात घातलेले, देवा आईने एखाद्या पांगळ्या मुलास जन्म दिला तर त्याच्या जन्मापासून तिला त्रास सोसावा
तसा आम्ही पांगुळा झालो देवा, नाही हात ना पाय. बैसलो जयावरी, या देहावर बसलो, मनावर बसलो, बुद्धीवर बसलो, इंद्रियांच्या याच्यावर बसलो, जयावरी ते सैराट नाही. पांगुळा झालो, काय करावं? नाही तर रजा नाही भेटत, ते एक दुसरं पांगुळ. पण साहेबाची सुट्टी नाही भेटत, साहेबाची सही नाही भेटत. त्या मानाने अरुण महाराज तुम्ही आपण भाग्य आहे. आपल्याला कोणत्या साहेबाशी कधीतरी दुसऱ्या कोणत्या शेंबडे साहेबाची कधी कधी शिव्या खावा लागतं, तर कान पडत खावं लागते. पण मोठ्या साहेबाची काही सहीची आपल्याला गरज नाही. हे सर्व तुम्ही जाणता, तर आम्ही तुमच्याच पुढे तुमचे महत्व काय बोलावे. आता मी जे काही विचारणार आहे त्याकडे चांगले लक्ष द्यावे. देवा, एक विचारण्याचा त्या गोष्टीचा राग मनात आणू नये. हे अनंता, तुम्ही जी मागील पूर्वीची गोष्ट म्हणून मला सांगितली, क्षणभर माझ्या मनाला ती रुचत नाही. कारण असे पहा, सूर्य म्हणजे कोण हे आमच्या वाडवडिलांना सुद्धा माहीत नाही. इतका तो प्राचीन, त्याला आपण कधी व कसा उपदेश केला? कारण सूर्य तर फार प्राचीनतम जुनाट असे ऐकतो, आणि आपण श्रीकृष्णा तर आजच्या काळातले हल्लीचे, म्हणून या गोष्टी आम्हाला विरोधक विसंगतपणा दिसतो. त्याच्यातून देवा, तुमचे चरित्र काय सांगावे, आगाध आहे. आम्हाला तर काही कळत नाही. तेव्हा आपण म्हणता ते खोटे आहे, असे तरी आम्ही एकदम कसे म्हणावे? तेव्हा मी सूर्याला उपदेश केला, हे आपण म्हणता ती सर्वच्या सर्व हकीकत मला समजेल व पटेल, अशा रीतीने तुम्ही स्पष्ट सांगा. किती बरं गोष्टी रूप आहे का नाही? ज्ञानेश्वरी किती गोष्टी रूप आहे. काय अवघड आहे का कळायला? सांगा बरं. बरं, मी काय विचारतो तुम्हाला, जर तुम्हाला कधी वाटलं बोजडपणा वाटलाय, जडपणा चाललाय, तर तुम्ही मला थांबून म्हणायचं जरा थोडंसं जड जाते. पण असं वाटतंय का आपल्याला जड? एकदम सोपं सुटसुटीत आहे, काही त्याचं करायचीच गरज नाही सुटसुटीतपणा. पण सुटसुटीतपणा सुद्धा कोणाला दिसेल? तांदळातले खडे आहेत, त्याचे डोळे चांगले असेल तर त्याला दिसेल. तशी ज्याची बुद्धी आहे ना, निवाड्याची आहे, त्यालाच हे कळणार आहे, हे मात्र निश्चित आहे. हा, पण शहाणा तो धनी परमार्थात शहाणा लागतो. दीड शहाणा बी नको ना अर्धवट बी नको. काय पाहिजे? शहाणा. आणि शहाणा त्याला म्हणतात रस्ता व्यवस्थित क्रॉस करतो ना, रस्ता व्यवस्थित क्रॉस करतो ना, त्याला म्हणायचं शहाणा. जो आपल्याच घरी येतो ना, दुसऱ्याच्या घरी जात नाही, त्याला म्हणायचं शहाणा. ज्याला आपलं गाव, आपली आई, आपली बहीण कळती, त्याला काय म्हणायचं? शहाणा. काय खावं, शेण खावं का अन्न खावं हे ज्याला कळतं, त्याला त्याचं नाव शहाणा. अशी शहाणी किती आहे जगामध्ये? असे तर भरपूर येते का नाही? हा, सगळ्यांनाच काय नाही दोघे. शहाणा म्हणजे आमच्या डोक्यात दुसराच भरलेला आहे शहाणा. नुसत्या टोप्या, दुसऱ्याला टोप्या, तिसऱ्याला टोप्या, त्याला शहाणा नाही म्हणलेले. तसला शहाणा आणि कुणो हे माझे म्हणा हो का पंडित शहाणा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, त्यावेळेस तो सूर्य होता, त्यावेळेस आम्ही नव्हतो. अशी जर तुझ्या चित्तात शंका असेल तर अरे, तुला हे माहीत नाही काय? आरंभापासून आजवर तुझे व माझे पुष्कळ जन्म होऊन गेले आहे, परंतु तुझ्या जन्माची तुला आठवण नाही. अर्जुना, मी ज्या ज्या वेळेस जे जे रूप धारण करून अवतार घेतले, त्या त्या सर्व अवतारातले मला स्मरण आहे. आणि वारकरी झाले आपल्याला बी स्मरण होईल. पण प्युअर वारकरी झाला तो नाही, तो नुसताच माळ घालून फिरतोय, म्हणतो मी वारकरी. त्याला नाही, वारकरी त्याला म्हणतात वार करतो. कशावर? जन्म मारणावर वार करतो. आता माऊलींची गरज होती आज खरी. कोणती माऊली? कळंब माऊली. आज ते इथं पाहिजे होती, कारण आज त्यांचा विषय आला होता इथं. देव म्हणतो तो सूर्य केव्हाचा? अर्जुन म्हणतो आम्ही तेव्हा होतो, आताही होतो. आणि माऊली असते का तर त्यांनी सांगितले होते, देवा आम्ही तुमचे बरोबर आणि तुम्ही आमचे बरोबर. तुम्ही होता राम राजा, तेव्हा आम्ही वानराच्या फौजा. तुम्ही होता योगेश्वर, तेव्हा आम्ही होतो ऋषी मुनी. तुम्ही आता आहात पांडुरंग, तर आम्ही झालो वारकरी. आम्ही तुमचे बरोबर, तुम्ही आमचे बरोबर, ठीक आहे नाही? हा जो मेळ आहे, म्हणजे आपण केव्हापासून आहे? बापरे, काय प्रमाण आहे, काय गॅरंटेड प्रमाण आहे बघा. आम्ही नाही आधी न मधीचे, आम्ही तर देवाच्या आधी देव. कोणते देव? हे इंद्रचंद्राधिक देव आहेत, आणि हे सगळे जन्माला आलेले आहेत, त्यांच्या अगोदर पासून आम्ही आहोत. मग आपण किती जुने आहोत. अजय देव कसा आहे? अजय म्हणजे सगळ्यात जुना आहे. आणि आपण बी मग आता इथं नवीन काय? आता एखाद्याचं नवीन लग्न झालं की तिला ते घर नवं आहे, पण आपल्याला काही नवं आहे का? आपल्याला सगळे काय जुनं आहे. पण असं कुठं वाटतं आपल्याला जुनं आहे?
म्हणून मला मागील या सर्वच्या सर्व गोष्टी आठवतात. वास्तविक मी जन्मरहित आहे. देव काय सांगतात बघा, मला जन्म नाही. आणि लोक जन्म आहे त्याच करतात. कृष्णाचं स्मरण चालू आहे, रामाला जन्म आहे त्याचं स्मरण चालू आहे, पण तो जन्मरहित आहे त्याचं स्मरण आम्हाला करायचंय. जो व्यक्त नाहीये, जो कधी जन्माला येत नाही, तो कधी मरत नाही, त्याचं आम्हाला भजन करायचंय. वास्तविक मी जन्मरहित तरी पण मायेच्या योगाने अवतार घेतो. मग आपण कशाचं भजन करतोय? मायेचं भजन करतोय का मूळ स्वरूपाचं भजन करतोय? अहो, नामदेव महाराज मायावी स्वरूपाचं भजन करत होते. ताटात देव जेवतो, कीर्तनात नाचतो, उगाचच खुश झाले होते. उगाचच खुश झाले होते. आणि लोक म्हणायचे, म्हणलं ते खुश झाले. पण ज्या वेळेला या चारी भावनांची गाठ झाली, त्यावेळेला त्यांचा सगळा जो होता ना अहमपणा उतरून टाकला. अखंड दया देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. बाबाच्या जवळ आहे, बाबाच्या जवळ आहे, बाबाच्या जवळ येऊन अहंकार गेला पाहिजे का वाढला पाहिजे? मग मी बाबाच्या जवळच आहे नेहमी, मी बाबाच्या जवळ आहे म्हणजे याचं काय झालं? याचा उरफाटा कार्यक्रम झाला. अखंड दया देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. अहंकार गेला पाहिजे. मग नामदेव महाराजांची फजिती केली. यांनी गुरु नाही केलं, हे कच्चं मडकं आहे. मी विचार करायचो, मी त्याच्यामुळेच अनुग्रह घेतलं बरं का. मी बटवाडीतल्या सगळ्या सप्त्यांना जायचो. आपल्या ऐपतीप्रमाणे 11 रुपये 21 रुपये अन्नदान करायचो. मी माळ घातली, पण कीर्तनाला गेलो का म्हणायचे नामदेव महाराज कच्चं मडकं, नामदेव महाराज कच्चं मडकं. मी म्हणायचो आता पक्क कसं काय व्हायचं, आता पक्क कसं व्हायचं? मग मी शोधायचो. मी म्हणायचे यांच्याकडं माझ्या डोळ्यापुढे लय नामांकित होते, त्यांच्याकडे मी प्रत्यक्ष जाऊन भेटलो. मला एकाने सांगितलं, बघ हे जे गुरु आहेत ना, हे ब्रह्मचारी आहेत, यांना संसार नाही, फार मोठे शास्त्री येते म्हणे. पण हे 6 महिन्याच्या वरती शर्ट घालत नाही, शर्ट फेकून देतात. 6 महिने झाले का? हो. आणि यांना बाबाला जर गुरु केले तर वर्षातून बाबांना काहीतरी आपण दक्षिणा घ्यायला पाहिजे. म्हणजे ठीक आहे. आणि त्या बाबाचं प्रवचन झालं, बाबा धडधड निघून गेल्यानंतर तो म्हणला, पाहिलं का त्या बाबांच्या पायातले बूट आहेत ना, ते 1000 रुपयाचे 1995 साली. हे मला सांगितलं 1000 रुपयाचे बूट आहे. मी म्हणलं बाबाला आपण वर्षातून काहीतरी दिलं पाहिजे, आपण बुट देऊ शकणार नाही. 1000 रुपयाचे बूट आहेत 95 साली म्हणलं. हो, 300 रुपये पगार असलेला माणूस 1000 रुपयाचे बूट केव्हा बाबाला घेऊन देणार आहे? हो, म्हणजे काय मी सांगत होतो, कच्चं मडकं आहे. म्हणजे दक्षिणा पाहिजे, पण बाबाला खरी दक्षिणा काय माहिती का? जीव जेव्हा जेव्हा स्वरूपावर पौडला जाईल ना, तीच खरी दक्षिणा आहे. भागवत वाचा, भागवतात सांगितलं, जीव जेव्हा ब्रह्मस्वरूपामध्ये पोहतो तेव्हा साधूला आनंद होतो, तो गुरु आहे ना परमानंदामध्ये उडी मारतो. म्हणजे पोहायला शिकवणारा असतो ना, पोहणारा असतो ना, तो जरा मागच पोहतो, पण त्याला पोहायला यायला गुरुला आनंद होतो. आणि मग गुरु काय करतो, हे वरून जाऊन धक्काने उडी मारतो मध्ये चुंबक, कारण यांनी शिकवलं ते याला आलेलं आहे. तसा तो जर ब्रह्मानंदे पोहू लागला तर गुरु परब्रह्मामध्ये उडी मारतो आणि त्याच्यामध्ये त्या महासागरामध्ये पोहतो. उदाहरण दुसरं दिलं, परकीयांना हकलून दिलं आणि ते चक्र घालून टाकलं आणि आपले सेनापती रिटर्न यायला लागले. तर सेनापती इकडे रिटर्न येतोय, लढाई केली सेनापतीने, पण राजा इकडे यशाचा ध्वज उभारतो. आणि आईला मुलांनी जर सर्टिफिकेट मिळवलं तर आईला आनंद होतो. गेल्या वर्षी बघा प्रेरणा, ह्या वेळेला प्रेरणा कुठे गेली काय माहिती. दररोज प्रेरणा असायची आणि ती आम्हाला प्रेरणा देऊन देऊन आम्ही इथपर्यंत आलो. आणि त्या प्रेरणाचा सत्कार झाला तर तिची मावशीला आईला बोलवा म्हणले तर तिची मावशी आली, तर मावशीच्या घळघळ घळघळ डोळ्यातून पाणी आलं. काय माझ्या प्रेरणाने मला कुठं नेऊन दिलं, संतांच्या सभामंडपामध्ये नेऊन गेलं. मग तसंच आहे, गुरुला त्या पद्धतीने आनंद होतो. आणि नामदेव महाराज जे भजन करत होते ते मायावी शरीराचं भजन करत होते. आणि म्हणून मुक्ताबाईंनी त्याची झांज उतरवली. आणि मग नामदेव महाराज रडत गेले देवाकडं आणि देवाला म्हणायला लागले, काय देवा तू मला प्राप्त झाल्याने काय गुरु करायची देव? तेव्हा देव म्हणतात, मग श्रीहरी म्हणे अज्ञान सांडून सेविजे श्री गुरुचरण, तुझ्या प्रेमे माया धरून सोंग लटी कापी तुझ पाशी खेळे. मी तुझ्या प्रेमा खातीर मायावी सोंग घेऊन लटका स्वरूपात तुझ्या बरोबर खेळत होतो. माझं शाश्वत स्वरूप फक्त संतांना माहिती, तू तिकडं जा. त्या स्वरूपाला आपल्याला भजायचंय. आकाराला आलेल्या जन्माला आलेल्या देवाचं आपल्याला भजन नाही करायचं. तर जे पंढरपूरमध्ये जो पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे त्याच्याबद्दल निळोबाराय म्हणतात. प्रमाणात होतं बघा, आत्मा सकळांचा श्रीहरी तो असे उभा विटेवर. विटेवर काय आहे? तुमच्या सगळ्यांचं ज्या हृदयात जो आत्मा आहे त्या आत्म्याचं प्रतीक आहे, त्याचं नाव पांडुरंग परमात्मा आहे.
ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तेही मूर्ती उभी विटेवरी. आणि 18 अभंगाच्या सनीचं सांगितलं, विश्वासाचे बीज ते असे उभे. विश्वास आहे, तो आत्मा आहे. आणि तो आत्मा म्हणून आपण बघायचंय, आकाराकडे नाही बघायचंय. आपण बघायचे कशाकडं? या उपाधिमादी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारते मी जन्मरहित, तरी पण मायेच्या योगाने अवतार घेतो. आणि माझे अविनाशित्व तर नाहीसे होत नाही. मी जरी जन्माला आलो तर मी तुमच्यासारखा देहामध्ये घुसून तेवढा समजत नाही. जायच्या वेळेला मला आनंद होतो. निजधामाला जाताना देव आनंदाने गेले, आणि आपण निजधामाला जाताना बी आनंदात जाणार आहे. हा, जाणार आहे ना, जाणारा जाईल म्हणले मी, जाणणारच जाईल म्हणले. बाकीचे सगळे रडतच जाणार आहे. माझे अविनाशित्व तर नाहीसे होत नाही, पण अवतार घेणे होतो संपवून हे एक जे दिसते ते मायेच्या योगाने माझ्या आश्रयावर भासते. जन्माला येतो आणि दिसते कशाच्या योगाने भासतंय? मायेच्या योगाने. आणि याही अध्याय 11वा अध्याय बारकानी वाचा. 11व्या अध्यायातला 47, 48, 49 नंबरच्या श्लोकमध्ये सांगितलं देवाने, याबरोबर माझ्या देहावर प्रेम करू नका अर्जुना. आणि जर तू देहावर प्रेम करत असाल, आकारावर प्रेम करत असाल, तर माझ्या मूळ स्वरूपाला देऊन जसं सावलीला आलिंगन दिल्यासारखं होईल. तू तिच्या नादी लागू नकोस. बाबा रे, आमचे सांगणे शेवटपर्यंत विसरू नकोस. मी आणि माझी स्वतंत्रता तर मुळीच भंग पावत नाही. मी स्वतंत्र आहे. आणि आपण बाबाला शरण गेलो तर आपण बी स्वतंत्र झालं पाहिजे. परतंत्रात नाही राहिलं पाहिजे आपण. पण स्वतंत्र तेव्हा हो जेव्हा आपण आत्म्याचा चार्ज घेतला, त्यावेळेला पूर्ण शहाणे झाल्यावर मग मात्र स्वतंत्र व्हा. नाही तर मग अर्धवट स्वतंत्र झालं तर मग मात्र घोटाळा जास्त होण्याची दाट शक्यता आहे. माझी स्वतंत्रता तर मुळीच भंग पावत नाही, पण मी कर्माधीन आहे असे जे लोकांना वाटते ते भ्रांत बुद्धी असेल तरच वाटते. देवाला सुद्धा नाही सुटलो. आपली लोक म्हणतात देवांना बी भोगावं लागलं, देवांना सुद्धा नाही चुकलं तर आपल्याला पुढं चुकल. हे कशामुळे जीव बोलतोय? हे मायेच्या भ्रांतीमुळे जीव बोलतो. नाही तर देव का रडतो का? देवाचं पोरग तुम्ही फक्त चित्रपट सृष्टीतल्या लोकांकडे पहा. त्यांनी कृष्णा मालिका बनवली आणि कृष्णाला अनिरुद्धच मुलगा झाला ना. कृष्णाच्या मुलाचं नाव का? अनिरुद्धच. तो झाला आणि त्याला राक्षसांनी पळवलं. त्याला पळवलं तर पाळण्यास पळवले. आणि मग मात्र रुक्मिणी धावा करायला लागले, अरे उठाया उठाया उठाया. आणि भगवान कृष्ण पाहतोय आणि हसतोय त्याच्याकडे बघून, वा वा माझ्या पोराला चांगलं उचलून घेऊन चाललंय. त्याचं नाव आहे, तो नेहमी हसतो, दुःख होऊ द्या आनंद होते हसतो. तर मला यशवंतराव म्हणले त्याचंच नाव सच्चित आनंद आहे. काही झालं नाना दुःख प्राप्ती जायाची चित्ती उद्वेग नाही, त्याला म्हणतात सच्चित आनंद स्वरूप आहे. त्याला काहीच नाही, कारण त्याला वाटलं जरी उचलल्यासारखं जरी वाटलं तर ते काय पोराला उचललंय काय खरं. जसा एखादा पृथ्वीचा धुलिकण वाऱ्याने जरी उचलला तरी तो का पृथ्वीचा तोपासून वेगळा झालाय का? तो थोडा वेळ फक्त उचलल्यासारखा दिसल आणि परत जागेवर उचलणार आहे. तसा माझा पोरगा जरी उचलल्यासारखा दिसला तरी तो उचललेला तो जागेवरच आहे. त्यामुळे त्याच्या चित्तात नाही त्यामुळे. पण बलभीम सुद्धा म्हणला नांगरच घेऊन जातो याच्याकडे बघायला. कारण कशाचा? ताकदीचा त्यांना हे. पण देव मात्र युक्तीवाला आहे, ताकदीवाला नाही आहे ना. बाकी खरोखर पाहता तसे काही नाही. किंवा एकाच वस्तूची दोन ठिकाणी 2 रूपे दिसतात, पण ती केवळ एका आरशाच्या उपाधीमुळे दिसतात. मी जरी आकाराला आलो तरी एकाचीच 2 दिसतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले, तुझ सगुण मनो की निर्गुण रे, तुझ सगुण मनो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण मनो की निर्गुण रे, तुझ सगुण मनो की निर्गुण रे. दिसायला 2 अरे सगुण निर्गुण तू एकू वर का. एकू म्हणजे काय? दिसायला 2 पण असायला एकच आहे पाक. किंवा एकाच वस्तूची 2 ठिकाणी 2 रूपे दिसतात, पण ती केवळ एका आरशाच्या उपाधीमुळे दिसतात. वस्तुता विचार केला तर ती 2 आहेत का? लोक म्हणतात ते लोक निर्गुण उपासक आहे ज्ञानी आणि आपण सगुण उपासक आहे. म्हणजे हे घोटाळ्यातले, हेच पहिले घोटाळ्यातले आणि अजून लोकांना घेऊन चाललेत कुठं? घोटाळ्यात घेऊन चाललेले.
दोन आहेत नाही ना, एक अद्वैत, एकच सत्ता आहे जगामध्ये. त्याप्रमाणे अर्जुना मी तर निराकारच आहे. मी कसा आहे? निराकारच आहे. पण जेव्हा मायेचा स्वीकार करतो तेव्हा भक्तावर अनुग्रहाधिक विशेष कार्यासाठी नटाप्रमाणे बाह्यता मी सगुण साकार रूप धारण करतो, नटतो. काही कार्यासाठी मी येतो. काम झालं का परत चाललेलो आहे. मी मात्र आणि कशासाठी येतो? जीवावर अनुग्रह करण्यासाठी. हे रामाचा जन्म, कृष्णाचा जन्म, भगवान शंकराचा जन्म, महाविष्णूचा जन्म, हे देव हे जे कशासाठी आले? जीवावर अनुग्रह करण्यासाठी. कारण ती जीव प्रवृत्तीत आहेत, त्या प्रवृत्तीतल्या जीवाला 84 लक्ष योनीतून सुटायला मार्ग सांगणारा केवळ मीच एकटा आहे. म्हणून मी आकाराला येतो. त्याला निर्गुणाचा निराकाराचा बोध करण्यासाठी येतो. वास्तविक मला त्याच्यासाठी यावं लागतं. तर दोन कारण आहेत. उद्धराया जन जड जीवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले. मग आता सांगा, हे भगवान श्रीकृष्ण देव पण आहेत आणि संत पण आहेत का नाही? अर्जुनासाठी कोण आहेत? संत आहे. आणि आपणच देव होय. बघा या प्रमाणाचा उलगडायचं. वास्तविक भगवान श्रीकृष्ण देवच आहे, पण अर्जुनाचे कोण झाले? आपणच देव होय. गुरु म्हणजे हे सुद्धा दोन नाही, देव आणि गुरु सुद्धा दोन. काय संप्रदायाचे आपले, काय म्हणजे विचार करावा आपण. हरी तेथे संत, संत तेथे हरी. आयते चारी वेद बोलताची, किंवा देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा. जसा मी प्रतिमा आकाराला येतो काही कार्यासाठी, तसे संत सुद्धा काही कार्यासाठी आलेले. कारण जेवढे धर्म म्हणून आहेत तेवढ्या सर्वांचे मी प्रत्येक युगायुगाच्या ठाई रक्षण करावे असा क्रम स्वभावता अगदी मुळापासून चालत आलेला आहे. म्हणून ज्या ज्यावेळी अधर्म हा धर्माचा हास पराभव करतो, त्यावेळी मी आपला जन्मरहितपणा बाजूला ठेवतो व आपल्या निराकारपणाची आठवण मनात आणत नाही. त्यावेळी भक्ताच्या कैवारासाठी मी देह धारण करून अवतार घेतो आणि मग अज्ञानरूपी अंधकाराला गिळून टाकतो. जो अज्ञान अंधकार झालेला आहे तो गिळून टाकणार आहे. आणि हाच अज्ञान अंधकार घालवणारा म्हणून गुरु साक्षात परब्रह्म आहे. तो त्याच्यासाठी झालाय. बाबा अंकाराने घन दाट, गुरु वचने फुटली पहाट, माता भक्ती बंटली बरवंट, तिने मार्ग दाविला तो खटगा. नरहरी राम गोविंदा वासुदेवा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. भक्ताच्या कैवारासाठी मी धारण देह करतो आणि मग अज्ञानरूपी अंधकाराला गिळून टाकतो. बाबा अहंकार निशी, निशी म्हणजे अंधार घन दाट आमच्या जीवनात होता, पण गुरु वचने फुटली. एक ज्ञानाचा दिवा थोडा लुकलुक करणारे मला ठिणगी भेटते, त्याचा आता पाठीमागे मी लागलेले. मग अज्ञानरूपी अंधकाराला गिळून टाकतो. अधर्माची सीमा मर्यादा तोडतो. दोषांनी लिहून ठेवलेल्या सनदा फाडून टाकतो. देवाचं कर्तृत्व आपल्या प्रत्ययाला बऱ्याच वेळा आलेले. लबाड किती मिळाले, त्यांनी काही जरी केलं तरी त्या सनदा देव फाडून टाकतो. आणि देव म्हणतो कसं नाही काय होते बघतो मी, थांब. देव बोलतो आपल्याला काहीच बोलावं लागत नाही, फक्त आपण काय करायचं, आपलं सत्यव्रताचं आचरण मात्र आपण ढळू द्यायचं. आपण आपली वाटचाल मात्र तीच ठेवायची. असेल काय होत असेल ते होणार आहे, पण देव मात्र असं करतो, दोषांनी लिहून ठेवलेला सनदा फाडून टाकतो आणि जे साधू आहेत त्यांच्याकडून सुखाची ध्वजा उभारतो. ते हे निवृत्तीदास ज्ञानेश्वर सोपान. काय त्या अभंगाची सुरुवात? उभारिला ध्वज तेही लोकावरी, आईशी चराचरी कीर्ती ज्यांची, ते हे निवृत्तीदास ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. मग सुखाची ध्वजा उभारतो. दैत्याच्या अधर्मीच्या कुळाचा नाश करतो व साधूंचा योग्य मान पुन्हा प्रस्थापित करून दाखवतो. आणि धर्म व नीती यांची ओटी भरतो, म्हणजे सांगड गाठ घालतो. तुकाराम महाराजांनी आमच्या तेच केलं. धर्म नीतीचा ऐका हा व्यवहार निवडिले सार, आसार ते आसारे हे त्याज्य आणि साराचा स्वीकार करतो. असं जे करतो तोच ईश्वराचा अवतार आहे. विवेक दीपास आलेली अविचार रूपी काजळी झाडून टाकून आपल्याला काय, जसं येशू ख्रिस्ताच्या
फोटो पाहिले आपण बाजारात विकायला आले तर त्यांच्या छातीत असा पेटलेला दिवा दाखवलेला, आणि त्यांच्या छातीत पेटलेला दिवा आहे ना आपला काही इजलेला आहे का? आपला इजला का? मग बघा साधी निसतात टीव्ही मध्ये दिवा इजला तरी लोक लगेच आप शकून म्हणतात ना, तसा हा दिवा आहे. आणि त्या दिव्यावर कसली काजळी आलेली आहे? अविवेकाची काजळी आलेली. अविवेक म्हणजे काय? मी आत्मा आहे का देह आहे? आत्म्यावर काजळी आली. देह हम, मी देह आहे. सोहमवर काजळी आली. कसली? देह हम, मी देह आहे. आणि ती देह हमची काजळी मी काढून टाकतो. आता काजळी काढायला किती ताकद लावायला लागेल सांगा? कोजळी काढायला दिवा जळून जळून रात्राचा अंध अर्धी रात्र झाली आणि मंद झाला दिवा. टिचकी मारायची बघा, टिचकी मारायची अशी का लगेच दीप्यमान होतो दिवा. आणि एवढ्या टिचकीचे साधू किती पावर वसूल करतोय पैसा किती वसूल करतोय. त्याला दासच करून टाकलाय गुरुनी. गुरुनी काय केली? फक्त टिचकी मारली. पण त्या टिचकीचा मोबदला किती आहे? आयुष्यभर याने दासतच राहायचं, वरमान काढायची नाही. मी तुला शिकवलंय का? तू मला शिकवणार आहे? काय टिचकीची ताकद आहे बघा. अशा टिचक्या मारणार आपण झालो सगळे तर, आणि निश्चित आपण होणार आहे. आपण सामान्य नाही आहेत, पण आपलं महात्म्य आपण नसतं वर्णन करत. हे जेवढे संत वाङ्मयाचं महत्व चाललंय हे याच मालिकेचं वर्णन चाललंय. ज्याच्याकडे नाम आहे त्याच्याबद्दल वर्णन चाललंय. ऐशी कैश्यानी भेटती ते साधू ज्यांच्याने आमचा भवबंध तुटून जाईल. हे कोणतं वर्णन चाललंय? ज्याच्याकडे साधन आहे, साध्य प्राप्त केलेलं आहे, दुसऱ्याला करून देऊ शकतो, असा माणूस मला केव्हा भेटेल? हे वर्णन चालू आहे अभंगवाणीच्या रूपाने. त्या विवेक दीपास आलेली अविचारूपी काजळी म्हणजे मी देह आहे ती काढून टाकतो, आणि मी आत्मा आहे असा विवेक त्याच्या जीवनात निर्माण करतो. काढून देऊन तो विचारूपी दिवा प्रज्वलित करतो. त्यावेळी योगी लोकांना निरंतर पुढती अस्तवेना अशी अद्वैत रूपी आनंदाच्या दीपावलीचा दिवस उगवतो. योगी ज्याला असला योग आपल्या जीवनात आणायचा आहे, आपण योगी आहेत. आपला प्रयत्न चाललाय असला योग आपल्या जीवनात आणण्याचा, आणि मग असा योग येतो का त्यावेळी त्या योगी लोकांना निरंतर कधी न संपणारी पुढती अस्तवेना कधीच आस्थाला जाणार नाही असा अद्वैत दिवस उजवतो. काही आरतीमध्ये असं एखादं प्रमाण आहे का? दिवाळी झाली, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळे. नाम कोणाचा दास आहे? विष्णुदास नामा जीवे भावे. ज्यावेळेला जीवाने भावाने त्या स्वरूपाला ओळंगू त्यावेळेला तो जीवभाव संपुष्टात येणार आणि तो विठोबाच्या राज्याचा कोण होणार? अधिपती होणार आहे. आणि मग त्याला नित्य दीपवाळी, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, आनंदाचा दिवाळीचा दिवस उगवतो. मग सत्व सुखाने सर्व विश्व भरून जाते. मग तो जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज. मग त्याच्या जीवनात आनंद झाला का तो बाहेर काय पाहणार आहे? समजा आता आपल्याला 10 लाख रुपयाची अचानक लॉटरी लागली, आपल्याला सगळं जग कसं वाटेल? आनंदमय वाटेल का दुःखमय? आनंदमय. आणि आपले जर काही सगळं हरून गेलो आणि बाहेर दिवाळी आणि आपल्याकडे काहीच नाही, तिजोरीत खटखटाट आपल्या, त्यावेळेला आपल्याला काय वाटेल? दुःख वाटेल. म्हणजे आज आनंद झाला का तो बाहेर अभिव्यक्त होतो. नाथ महाराजांना आज आनंद झाला, काय प्रमाण आहे का? हरिपाठाच्या ह्याच्यातला असला अवघेची त्रैलोक्य, ते आनंदी झाले म्हणून. नाही तर त्या काळात किती लोक दुःखी होती, त्या काळात किती लोक दुःखी असणारे, पण त्यांच्या दृष्टीने ते म्हणतात माझ्या दृष्टीने अवघेची त्रैलोक्य आनंदाचे. आता तुकाराम महाराज म्हणतात कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, आणि आपणही म्हणतो. पण आई तुला काही कळत नाही तर मध्ये मध्ये कशाला तोंड घालती? गप बसायचं जरा. मग आपल्याला कुठं वाटते कृष्ण माझी माता आणि कृष्ण माझा पिता आहे? म्हणजे त्यांना जे वाटतं ते आपल्याला वाटत. त्यावेळेला त्याला जेव्हा आनंद होतो तेव्हा जगात जरी अंधार असला, अज्ञान असलं, तर त्याच्या दृष्टीने काय सगळीकडं आनंदाची डोही, आनंद तरंग आहे. मग सत्व सुखाने सर्व विश्व भरून जाते. जिकडे तिकडे लोक फक्त धर्माचेच आचरण करणारे होऊन जगात धर्मच नांदू लागतो आणि भक्तजन सत्व गुणाने परिपूर्ण होतात. भक्त सत्व गुणाचा कास धरून धरून पूर्ण होऊन जातात. अर्जुना, ज्यावेळी माझी अवतार मूर्ती प्रगट होते त्यावेळी पापाचे पर्वत नाहीसे होतात. घेता नाम
घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा वेद सिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. आपल्याला असा अनुभव पाहिजे, आपल्या मागची पाप संपली, आपण आता पुण्याच्या राज्यात प्रस्थापित झालो, ज्याला येशूच्या राज्यात प्रस्थापित व्हायचंय. आहे ना, आपल्याला पुस्तक वाटतात, आम्हाला सिग्नलला बरीच पुस्तक वाटतात. तुम्हाला येशूच्या राज्यात यायचंय का? या येशूच्या राज्यात जर आपल्याला जायचं असेल तर पापाची काय झाली पाहिजे? होळी झाली पाहिजे, राखोडी झाली पाहिजे. आणि पुण्याच्या वाटेवर गेल्यानंतर मग तिथून पुण्याचाच सगळा वास राहणार तिकडे. अर्जुना, ज्यावेळी माझी अवतार मूर्ती प्रगट होती त्यावेळी पापाचे पर्वत नाहीसे होतात, पुण्याचा उषा काल होतो. अशा या कामाकरता मी प्रत्येक युगायुगाच्या ठाई अवतार धारण करतो. हेच जो तत्वता ओळखतो तोच या जनात खरा विचारवान होईल. तत्वाने ओळखायचं देवाला, आकाराने नाही ओळखायचं. तत्वाने जो ओळखतो तोच खरा विचारवान आहे. माझे अजत्व कायम असून जन्म घेणे व अकर्तृत्व कायम असून कर्म करणे, असे जे हे माझे निर्विकार स्वरूप व अलिप्तत्व जो निशंकपणे जाणतो तोच परम मुक्त आहे. देव काहीच करत नाही. लोक म्हणतात देवाच्या मुळे होतो, देवाने यावं केलं, अरे करू नये, तो काहीच करीत नाही. तर आपल्याला बी तसंच झालं पाहिजे. आपण सगळं करायचं पण परत काहीच केलं नाही याचं काय करायचं आपल्याला वाटलं पाहिजे. आपल्याच्याने काय झालं, कोण आहे, आणि वास्तव तसंच आहे. पण जर आपण केलेल्याचा जर फुंज धरला तर का चालला परत. जेवढं चांगलं केलं तेवढा गडगड गडगड गड खाली देहबुद्धीवर आला. म्हणजे देहबुद्धीवर आयुष्यात कधी यायचं नाही, करायचं याच देहाने. कारण हाच देह पवित्रमय, हा देह अमृततुल्य आहे, अमृताचा कुंभ आहे. याच्यानेच ईश्वराची प्राप्ती होऊ शकते. या देहानेच सगळं करायचं. पण देहावर प्रेम ठेवायचं, देहाला बाजूला करून ठेवायचं. जसं मागच्या वेळेला दृष्टांत झालं, एकदा सोडचिठ्ठी घेतली ना त्या बाईशी, का परत तिचं डोक्यात विचार आणायचा नाही. तसं या शरीराशी ज्याने सोडचिठ्ठी घेतली त्यांनी परत शरीर बुद्धीवर यायचं नाही. असे जाणणारा देहाच्या संबंधाने जरी चालतोसा, व्यवहार करीत आहे असा दिसला तरी तो तत्वता चालत नाही. तो जरी स्टेशनला राऊंड मारून आला, गावाला जाऊन आला, तरी तो म्हणा छे छे आपण गावाला गेलोच नव्हतो. गावातली लोक म्हणते काय लबाडे राहू, आम्ही त्याला येताना जाताना पाहिलं. तो म्हणतो मी नाही गेलो, कारण मी जात नाही आणि येत नाही. तो कशाच्या संदर्भाने बोलतोय? आत्म्याच्या. आणि लोक म्हणले हा येऊन गेला, यांनी कशाने पाहिलेलं आहे? शरीराने येऊन पाहिलेलं आहे. त्यामुळे ते म्हणतात ते अर्ध सत्य आहे आणि हा म्हणतो ते पूर्ण सत्य आहे. कारण तो आस्तिक्यरहित झालेला आहे. शरीराचं तादात्म्य सोडणे त्याच्याशी हेच नाही तो. आणि त्याने देह धारण केला तरी देहभावाने तो आकळला जात नाही. मग मेल्यावर माझ्या स्वस्वरूपात येऊन मिळतो. आता मेल्यावर येऊन मिळतो हे आपल्याला कळण्यासाठी लिहिलेले. कारण इथं जे साधकासाठी ज्ञानेश्वरी जे बोलतात नाही लोक, ते परफेक्ट वाक्य. कारण साधकाला तो पूर्ण काय साध्यापर्यंत पोहोचलेला, पण त्याची कास धरलेली. मग त्याला असं दिलं पाहिजे ना, शाळेत गेलं का चॉकलेट भेटते, उपमा भेटतो, सुकडी भेटते, म्हणजे शाळेत का त्याच्यासाठी जायचं नाही. त्याप्रमाणे मग तो मेल्यावर माझ्या स्वरूपात येऊन भेटतो. एरवी मागील व पुढील विषयाविषयी जो शोक करीत नाही. मागील मागे झाले पाहू, काय वाटोळ झालं ते झालं. आणि ती काय आपलं वाटोळ कोणी केलेलं आहे? आपलं वाटोळ आपणच केलेलं आहे. कोण करायला, कोणला वेळ आहे? लोकांच्या उचापत्या ज्याचं त्याला जास्त पडलं, काय म्हणतात, आपलं पडलं थोडं न्यायाने धाडलं गोड. तसं एरवी मागील व पुढील विषयाविषयी जे शोक करीत नाही, जो गेलेल्या शेची न करी. किती ओळ आहे बघू? 60 नंबर 30 आहे का? एरवी परापर सूचिती नाही दुसरी. मागील व पुढील विषयाविषयी शोक करीत नाही. आणि जे विषय वासना रहित झालेले असतात ती कोणत्याही वेळेस क्रोधाच्या मार्गाला जात नाही. जे नेहमी माझ्या स्वस्वरूपाच्या प्राप्तीमुळे संपन्न व धन्य असतात
आणि माझ्या सेवेसाठी ज्याचे जीवन जगणे आहे किंवा ते जे आत्मज्ञानाच्या दृढ बोधाने संतोष पावलेले जे विषय प्रीती रहित आहेत. सांगा आपले जाधव साहेब आहेत नसिबी जाधव ते एक प्रश्न नेहमी विचारतात दो कीर्तनात. म्हणले जेवायचं कशासाठी, खायचं कशासाठी, जगायसाठी. जगायचं कशासाठी, खाण्यासाठी. बघा मग ते म्हणले कोण म्हणले खाण्यासाठी, ते म्हणले खाऊन खाऊन कोण गावातला जगलाय सांगा मला, सगळे खाता खातात मेले ना. मग जगायचं कशासाठी, खायचं कशासाठी, जगण्यासाठी. पण जगायचं कशासाठी, ईश्वर प्राप्तीसाठी. केवळ जगणं त्याच्यासाठी असावं आपलं. पण आपल्या पाठीमागं ते लफडी, हे करायचं ते करायचं ते करायचं. देवाचं बघू, जमलं तर करू, धंदा झालं तर येऊ पंढरपूरला, धंदा झालं तर कीर्तनाला मेळाव्याला येऊ, नाही तर राहिलं त्याच्या वाचून कुठे एवढं आडलंय. कळलं आडलेलं कळ येईल अंत काळी. आणि ज्यांच्यासाठी आडलंय म्हणतो ना ते राहती निराळी सगळी बाजूला, आणि तुला एकट्याला देतील टाकून तिकडं, आणि मग तुझा एकट्याचाच हिस्सा होणार. आणि हे आपण कीर्तनात ऐकलेले वाल्मिक ऋषीला विंचू चावला मंडळीला, वाल्याकोळ्याला विंचू चावला. मुद्दाम त्यांनी अटक केलं. त्यांनी नारद महर्षींनी भेटले आणि तो नारद महर्षीला मारायला लागला. माहिती आहे ना तुम्हाला. मग नको पुढे जाऊ आपण परत. नाही माहिती शिनलकरांना नसेल माहिती, हे मात्र नक्की हे खरं आहे त्यांचं. नारद महर्षीला वाल्या कोळ्यांनी पकडलं जंगलात आणि मारणार. तेवढं ते म्हणले का मला मारतो. म्हणला पोराबाळांसाठी करायचे सगळं, उलट पालट व्यवहार करायचे पोराबाळांसाठी. म्हणलं ती पोरबाळ तुझ्या उलट्या पालट्या व्यवहार साहेब होतेत का. मग म्हणला त्यांच्यासाठी करतोय म्हणजे ते असणारच आहे. म्हणलं जाऊन विचारून ये. म्हणलं बुवा मी त्यांना विचारायला गेलो, तुझा माझ्या हातावर तुऱ्या ठेवून लय हुशार बोल. म्हणलं मला बांधून जा, माझं उपरणं घे, कारण उपरणं कशासाठी, बांधण्यासाठीच आहे बाबाला. मग बाबाला बांधून टाकलं आणि गेलं विचारा. मंडळीने विचारलं काय माझ्या पापात सहभागी आहे का. ती म्हणले हे या टाळक्याचं याला नाही म्हणले तर हातात भेटत ते टाळक्यात टाकीली. मग बाहेर गेली, विंचू चावल्याचं नाटक केलं. मला विंचू चावला काय करू, जाऊ देवले दे सोडून दे. नाही मला लयच ठसठस होती. मग घ्या ना अर्ध तुम्ही. तो म्हणला असं कुठे घेता येते काय ते, तुझा विंचू चावलेला तुला, मला अर्ध कसं घेता येईल. मग म्हणले तुम्ही केलेलं पाप मला कसं घेता येईल, अर्ध तुमचं तुम्हाला. आणि तिथून त्याला त्या वाल्याला काय झाली, अजून त्या वाल्याला उपरती बुद्धी झाली. त्याच्यावर परत कोणता वाल्या कोणी जन्मालाच आला नाही. आणि त्याला उपरती बुद्धी झाली नाही. हे ऐकूनही सगळे वाल्य परत घरातच गेले आणि वाल्मिक ऋषी काय झाले नाही. ते तपाच्या तेजाने राशी असतात, ते तपाच्या तेजाची राशी असतात किंवा ज्ञानाचे केवळ एकमेव आश्रय स्थान असतात. अथवा ते तीर्थालाही पवित्र करणारे मूर्तिमंत तीर्थता असतात. साधू बी तीर्थाला जातोय, आंघोळ करायला जातो का, पाप्यांनी पाप केलेले ते काढायला जातोय साधू. ते माझ्या स्वरूपास सहजच येऊन मिळतात, म्हणजे ते मद्रूप होऊन राहतात. त्यांच्यात व माझ्यात वस्तुता भेदाचा पडदाच उरत नाही, कोणी कळत नाही. लाजले गे माया आता कवन्या ओवाळू, जिकडे पाहावा तिकडे ते आणि मी एकच झालो. स्वरूपता मुक्ती त्यांना प्राप्त झाली. समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता. स्वरूपता म्हणजे देवासारखे दिसायला. पण विष्णुदास नामा येणे दावियली काय दाखवली, गळ्यामध्ये श्रीवत्सलांछन, हृदयावर आणि माळ गळ्यामध्ये कोणती, वैजंती माळ. काकड्या स्पेशल तिकडे येते. सांगा बरे की पितळेचा गंज व कळवटपणा हे दोन दोष पूर्णतः नाहीसे झाले तर मग सोने संपादन करण्यास दुसरीकडे गेले पाहिजे का, तर नाही, कारण तेच सोने आहे. अरे आपल्याकडे नको असलेला भाग काढला का तो प्युअर सोने. आपण प्युअर आत्मस्वरूप आहे, पण नको असलेला भाग काढला तर किडाळाचा दोष जाय तर ते पंधराच आहे. ते विजीवा ब्रह्मत्व आहे. संकल्प लोपी, मी संकल्प केला, मी संपद आणले, मी देह आहे, हा संकल्प संपला तर तो जीव स्वरूपता ब्रह्मच आहे. आणि तो संकल्प घालवण्याचं ज्ञान साधूकडून घ्यायचे. मग संकल्पाही वरी नये, मन संकल्पावर येऊ शकत नाही.
पूर्णता नाहीशी झाली का मग ते गेलेले सोने संपादन करण्यास दुसरीकडे गेले पाहिजे का? नाही तर कारण ते सोनेच आहे. त्याप्रमाणे जे यम नियमाधिक अष्टांग योगात पारंगत होऊन निघाले आहेत आणि तपाने आणि ज्ञानाने शुद्ध झालेले आहेत, ते मद्रूप झाले, त्यांच्याविषयी तुला संशय कसला? याशिवाय सहज विचार करून पाहिले तर याशिवाय सहज विचार करून पाहिले तर जे ज्या भक्तिभावाने मला भजतात त्या प्रमाणातच मी त्यांच्यावर प्रीती करतो. मग आपल्याला जे ज्ञान आहे, आपण म्हणतो आम्हाला लय थोडंच ज्ञान आहे हो, तुमच्या कसं लक्षात राहतं एवढं, आम्हाला का नाही जास्त लक्षात राहत? अरे बाबा, त्याच्यासाठी तनाने मनाने जीवाने यावं रात्र त्याच्याशी काय करावं लागतं? तुमच्या मी विचारतो म्हणणे व्यवहारामध्ये तुम्हाला उसने दिलेले पैसे ध्यानात राहतात का? मी लबाड येतलंय. उसने दिलेले पैसे बरोबर ध्यानात राहतात, कोणाकडून किती घ्यायचं काय लिखाकडनं. कॉम्प्युटर माइंड आपलं, कॉम्प्युटर माइंड. मग कॉम्प्युटर माइंड मध्ये हा कचरा भरला तू, मग एकच काय ध्यानात राहणार? हा कचरा बाहेर काढला मग जाईल सेव काय करायचं ते सगळे उडून टाकायचं, मग हे सेव करायचं. पण पहिलं सगळं ते ठेवलेलं आहे. मग जो मला जसा बसतो त्याला मी तसा, जशी प्रेझेंटी जसा व्यवहारात बघा ना, जेवढे दिवस भरवले तेवढाच पगार आहे. बरोबर, एकदम बरोबर. मग जेवढा काम केलं तेवढाच पगार. पण तुम्ही मला सांगा, पगाराच्या दिवशी जास्त लोक असतात की नाही? आणि आपल्या वारकऱ्यांचा पगाराचा दिवस कोणता? काल्याचा दिवस आहे. काल्याचा पगाराचा दिवस कोणाचा? उभं राहणाऱ्यांचा का बसणाऱ्यांचा? उभं राहण्याचा काय पगार आहे यार? तिथे या कांदे बटाटे जण नाचकत घेऊन चालले. खरा बसणाऱ्यांचा काल्याचा दिवस पगाराचा आहे. त्यांना आता तो साधू जीव ब्रह्म ऐक्य स्थितीवर ठेवणार आहे नेऊन. त्यांना असं होणार आहे आता, असो ऐसा कोठे कैसी घर मैं भूली घर जानी, ती स्थिती करणार आहे. त्याचा आज खरं पगाराचा दिवस आहे. त्याने 8 दिवस जर भरवले आणि आता जीव ब्रह्मा ऐक्याच्या राशीवर त्याला बसवणार आहे. हरीने माझे हरिले भार वित्त, माझ्या डोक्यावर काय काय कर्म करायचे, पोराला शिकवायचं, घरी स्वयंपाक करायचं, रानात जायचं, बँकेचा हप्ता भरायचा, हे सगळे भार डोक्यावरची. आपण मैतीला गेलो का मग भार काढतो डोक्यावरचे चकाचक. भार वित्त विसरले. आणि आता कामधंदा जर विसरला, जे काम करायचं होतं चोखा मिळायला, आपल्या बहिणीला डिलिव्हरीला आणायला जायचंय आणि तो नाही गेला, आणि आता वारीवरून आलो घराच्या जवळ गेलो, म्हणलं आता कैशी जाऊ घरा. आता ती नाही का माझं चांगली पूजा करील, उत्तर पूजा करील. आता कुठं आलं? तो रशीद गेला होता का? तुला कुठं पाठवलं होतं? आता कैशी जाऊ घरा. आता घरची गावातली लोक काय शहाणी म्हणतील का? नो हे बरा हा. आणि मी देवाला गेलो होतो असं म्हणलं, पारखियाच्या सांगता गोष्टी घरची कुत्री खातील, ते तोडूनच टाकतील. म्हणतील तुला अक्कल नसावी का? तुझ्या वाट्याला काय कामवलं होतं? पण आता मला नाही घरी जावंच वाटत, तर दे सोडून. तिकडे गेल्यावर जो आनंद घेतला होता तो निवांत बसून पहा. तू का म्हणे निवांत राही आणि पाहिले पाहे काय मजा आली. आळंदीला तेवढीच विचार कर, घरच्यांचा विचार करू. पण काय गवळण तिचीच म्हणतो आपण, नाचतो बी काय गवळण ठेक्याव. पण व्यवहारात मात्र तसं म्हणण्यापुरतं हरीने माझे हरिले चित्त. घरी आला का झाला त्यांचे सारखा. चला सप्त्याला जायचंय. नाही हो महाराज, आज काम आहे मला, तुम्ही जावा. वा रे वा, हरीने माझे हरिले चित्त. हा, आपले मंदिर मी म्हणते, घर मी बैठे बैठे कर, गीता भागवत वाचूंगी. याशिवाय सहज विचार करू पाहिजे तर ज्या भक्तिभावाने मला जो जसा बसतात त्यांनाही मी त्याच प्रमाणात बसतो. जसं आपण देवाचं करू तसंच देव आपल्या पारड्यात तेवढं टाकणार आहे. हे पहा, जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहेत त्या मनुष्य मात्राचा मी आत्मा आहे. कोण आहे तुम्ही? आम्ही आपण वाचतो का? पारायण करणाऱ्याच्या डोक्यात काय भरलेत? कांदे बटाटे काय माहिती? जेवढी माणसं आहे ती कोण आहेत? आत्मे आहेत निखळ. आणि म्हणून ज्ञानेश्वर स्वामी विवेकानंद म्हणतात, उठा अमृताच्या पुत्रांनो, तुम्ही कधी न मारणार आहेत, तुम्ही निखळ आत्मा. पण आम्हाला काय दिसतात? माणसं दिसतात. मग माणसं दिसतात ती माणसं संत नाही. ज्याला माणसं दिसतं तो कोण आहे? माणसाला माणूस दिसत. आणि संताला ज्ञानेश्वरीची सुरुवात काय? 10व्या अध्यायात
प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, मनोनी बेल बोल गंगावती स्वीकाराची. मी दुबळा आहे आणि तुम्ही सर्वज्ञ आहेत. ही साधूची भूमिका आहे. पहा, जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहेत त्या मनुष्य मात्राचा मी आत्मा आहे आणि सर्व जीवाच्या स्वाभाविक प्रवृत्ती ही आत्म्यावरच प्रेम करण्याकडे असते. मग आपण हे ऐकलेले दृष्टांत, पण आपण त्या माकडीन आणि तिचं पिल्लू हौदात सोडलं. तिचं प्रेम आत्म्यावर आहे का जीवावर आहे? जीव म्हणजेच कोण आहे? एक हरी आत्मा जेच आत्मा आहे. प्रत्येक माणसाच्या आत्म्यावर प्रीती, सगळेजण प्रीती आत्म्यावर करतात, शरीरावर नाही करत. बघा, एखाद्याचा पाय सोडायला लागला तर डॉक्टर म्हणतो पाय काढावा लागेल, नाही तर तूच संपशील. तो म्हणला माझा पाय गेला तर चालेल पण मी साबूत राहिलो पाहिजे. म्हणजे याचा अर्थ पाय वेगळा आहे आणि मी, म्हणजे माझी हानी झाली नाही पाहिजे, भले पायाची हानी झाली. म्हणजे किती फेड आहे बघ त्याच्यामध्ये, भेद आहे बघा. स्वाभाविक जीवाची प्रवृत्ती आत्म्यावरच प्रेम करण्याकडे असते. मग आपण सगळे कोणावर प्रेम करतो? आई, आता उद्या रक्षाबंधन, आता बहीण भावावर प्रेम करते का आत्मा आत्म्यावर प्रेम करतो? नवरा बायको प्रेम करतो की आत्मा आत्म्यावर प्रेम करतो? आई मुलावर प्रेम करते का आत्मा आत्म्यावर प्रेम करते? आत्मा आत्म्यावर प्रेम करतो. आता आमचा एक माग एकदा रिक्षावाला रक्षाबंधनच्या दिवशी म्हणला गोळीबारला 5-6 वर्षापूर्वी 1000 रुपयाचा धंदा केला आणि झोपला रात्री. सकाळी बायको म्हणली आज जरा जोरात धंदा करून आले, झोपू द्या जास्त वेळ. 10 वाजले तरी गडी उठाली म्हणून ती हालून उठून बघते तर तो रात्रीच गेलाय. आता जर रात्री गेला हे तिला कळाले असते, ती झोपली असते का तिथं? मग काय त्याच्यात काय होता म्हणून माणूस राहतोय? आत्मा. म्हणून आमचा एक मित्र आहे, त्याने आत्महत्या केली आणि घरात चिठ्ठी लिहून ठेवली. सगळं झाले, दशक्रिया झाली वगैरे आली, त्याची बायको पोरं आली, कामाला लागली आणि ते डबे उचकताना चिठ्ठी मिळाली. संध्या तू काही घाबरू नको, मी जरी देहाने तुझ्या जवळ नसलो तर आत्मस्वरूपाने मी तुझ्या जवळच आहे. ती म्हणली ही खोली पहिली खाली करायची आता मला. आता मला इथं राहायचं. म्हणजे प्रेम कशावर करतोय जीव? आत्म्यावर करतो, शरीरावर नाही करत. अहो बघा ना, आपला काका नाना मामा गेल्यावर कापूस नाकाळ टाकलो कसा दिसतो आणि आता किती टवटवीत दिसतोय. कसा दिसतो? भीती वाटत रात्रीचं झोपल का? पण एक आजी झोपलेली आई शेजारी रात्रभर ना, बघा त्यांची आई गेली कोणच सांगायला नाही. मग रात्रीचं आईच्या घरी जेवली आणि झोपली बिंदास. सकाळी माणसं आल्यावर घेऊन गेली. तुम्हाला भीती नाही वाटली? नाही वाटली बघ. म्हणूनच तुम्हाला इथं आत्म्याचं ज्ञान झालेलं. कारण भय संपलं, भय लाज भय शंका संपला, अशी परिस्थिती झाली. सर्व जीवाचा स्वाभाविक प्रवृत्ती ही आत्म्यावरच प्रेम करण्याकडे असते. अर्थात जीव माझेच भक्त आहेत हे खरे. आपण त्याच्याशिवाय बाजूलाच नाही, आपण त्याच्यापासून एवढं बी बाजू नाही, एकरूप आहे त्याच्याशी. फक्त आपल्याला जाणीव करून दिली पाहिजे. कारण देव म्हणतात हे मजच तवची झाली, माझ्यापासूनच झाले. म्हणलं माझ्यापासून वेगळी निघेल का? काय क्वालिटी वेगळी निघेल का? बोरीच्या झाडाला बोरच येणार, आंब्याच्या झाडाला आंब्याचे येणार. मम वंश जीव लोक जीवभूत, माझ्यापासूनच काय प्रमाण होतं? हे मजच तवची झाले नाही. नाही, आज दुसरं प्रमाणे देख मनुष्य जात स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझे ठाई. परिज्ञाने विन नाशिले बुद्धी भेदाती आली. ज्ञान नसल्यानंतर भ्रम झाला आणि बुद्धीचा भेद झाला. देवाने मी वेगळा समजायला लागला आणि आता त्याला काय करणारे साधू देव भक्त दोन्ही एक रूप झाले. मग बाबांनी केले का पहिलेच होते? मुळीचे संचले जैसे तैसे, मुळीच एक रूप होते. पण बाबा म्हणतो आपल्यामुळे हा नाही तर हा का बोलतो? वेगळा झाला तर आपल्यामुळे नाही झाला, त्याच्या कर्माने झाला. परंतु त्यास ज्ञान नसल्यामुळे त्यांची सर्व वाया जाते. अर्थात जीव माझेच भक्त आहेत हे खरे. आणि भक्त म्हणजे ऐक्य बर का. जसं आमचं कुटुंब आता विभक्त झालं, 100 कुटुंब होते एकत्र 100 माणसाचं, आमचं कुटुंब आता काय झालं? विभक्त झालं. मग वी काढला तर काय शिल्लक राहील त्याच्यात? म्हणजे भक्त म्हणजे पहिले कसे होते? मग त्याला भक्त म्हणतात. हरी भक्त परायण, हरीची भक्ती करण्यात पारंगत. म्हणजे देव आणि मी एक आहे असं ज्या कीर्तनकार बाबाला वाटतं त्याचंच नाव हरिभक्त. आणि त्याच्यात तो काय झालाय?
बोलतो म्हणून हरिभक्त परायण नाही, पहिलेच भक्त आहे जीव. आणि ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात तेच आपल्याला म्हणतात. आणि असा जो भक्त नाही तो कोणत्या देवाची पूजा करतो, काय हरिपाठात नाचतो, माळ घालून कुठं जातो, टनाटना उड्या मारत, काय माहिती नाही. ज्याची भक्ती आईशी ते पतित अभक्त. ते कसे आहेत? या हरिपाठात आपलं चरित्र चालले, नाचणार डुमुक डुमुक डुमुक. त्याला सांगितलं तू असा आहेस हरीशी न बजत, हे कोणाला बसतोय रामजानी नाचते कर. आणि हे तर मलडूले. आपली हरिपाठाची शिडी आपण बघायची, आपण कसे होतो, कसे नाचतो. आणि आता कसे नाचतोय संसारात. लग्नातली पण काढून ठेवायची आपली शिडी आणि हरिपाठाची शिडी, दोन्ही बघत बसायचं कसे आहेत आपण. परंतु त्यात ज्ञान असल्यामुळे त्यांचे सर्व वाया जाते. ते असे की आपण परमात्म रूप आहोत हेच न समजल्यामुळे बुद्धीच्या ठिकाणी भेद होऊन मी जो एक आहे त्या माझ्या ठिकाणी अनेकत्वाची कल्पना करतात. काय बाबाचे उपकार आपल्यावर, काय सांगितलं आपल्याला ज्ञान. नाम सांगितलं, त्या नामातच सांगितलं तूच ते आहेस. सद्गुरू बाबाजी चैतन्यांच्या कृपेने तुकाराम महाराजांना तेच सांगितलं, तत्वमसी तूच ते आहेस. असं ज्याला ज्ञान झालं त्याला भेद कुठे राहणार. आणि असं अभेदाचं ज्ञान नसल्यामुळे ते वायाच गेले. त्यांचे माझ्या ठिकाणी अनेकत्वाची कल्पना करतात. म्हणून जेथे वास्तविक अभेद आहे त्या सर्व भूतमात्राशी अभिन्न असलेल्या स्वरूपाच्या ठिकाणी ते भेद पाहतात. हे सगळे प्राणी मात्र जे आहेत. आणि हा बोध झाला ज्ञानेश्वर महाराजांना. हा चांगल्या चांगल्या योगाधिकांना नाही म्हणतात. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने, तू म्या देखिला साजने. पाहता पाहता मन न पुरे धने, देखिला देखिला माय देवांचा देव, माय मी देवांचा देव. पाट्याचं शेवटचं चरण आहे. अनंत रूपे अनंत वेशे, देखिला मी त्यासी, देखिला मी त्यासी. कशाच्या योगाने? या नामाच्या योगाने. बाप रखुमा देव रुखुन बांधली कैसे, सीतेला पाठवली तिने खून अंगठी, त्याला नाम म्हणतात. पण आपल्याला अंगठ्यात कळत जास्त लवकर. आणि बाबाच्या डोक्यात काय गुरुपौर्णिमेला अंगठ्यात. मग त्यामुळे ती गोष्ट तिथं सांगितली. बाप रखुमा देव रुखुन बांधली कैसी, देखिला देखिला माय मी देवांचा देव. हे सगळे कोण आहेत? सगळे तेच आहे. आणि त्यामुळे त्यांना ते भेद पाहतात. वास्तविक मी जो नाम रहित आहे, मला नाम नाही, त्या मला अनेक नावे देतात. कोण म्हणतं राम, कोण म्हणतं कृष्ण, कोण म्हणतं दत्त. अनेक नावं देऊन अनेक घोटाळे करून ठेवले. आणि तत्वता मी शब्दातीत असताना मला कोणी देव कोणी देवी असे म्हणतात. मी तत्वरूपाने मला काहीच तुम्ही सांगू शकत नाही असा आहे. आणि असा देव ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिला दुसऱ्या अभंगात. सत्य ज्ञान आनंद गगनाचे प्रावरण, आकाशाला ज्याचं पांघरुणे, तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. आकाश व्यापक आहे, आकाशाला ज्याने पांघरून घातलेलं आहे म्हणजे 6x6चा माणूस. आणि त्याला पांघरून किती मोठं पाहिजे? सतरंजीच पाहिजे आपली जाडी. आणि एवढ्या सतरंजी म्हणजे त्या माणसाला लागतं त्याच्यापेक्षा त्याचं पांघरून. तसं आकाश मोठं आहे, आकाशाला ज्याचं पांघरून आहे तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी, दोन पाना बाजूला साकला आणि मी तो एक घालून त्याला मी पाहिलं. जे सर्वत्र म्हणजे सर्व व्यापक, देश परिच्छेद रहित, सदा नेहमी सर्व काल असणारी काल परिच्छेद रहित आणि सम म्हणजे सर्व वस्तूत अधिष्ठान रूपाने साधारण समव्याप्त वस्तू परिच्छेद आहे. अनपडातला अनपड असू द्या आणि मोठा इंजिनियर असू द्या, पण त्या दोघांमध्ये जे तत्व आहे ना, जो ईश्वर आहे तो सम आहे, सम. कारण आत्म्याची बुद्धी प्रौढ आहे, आत्मा मंद आहे असं नाही. त्याच्या शरीराचं कर्म आहे त्याच्यामुळे त्याला तशी बुद्धी भेटली. नाही तर गाढवामधला आत्मा आणि मोठ्या बाबामधला आत्मा दोघे मिळून कसे सारखेच आहेत, समव्याप्त आहे. कोणत्या काळाचा भेद नाही. जरी भूतकाळ, आता कोणता काळ चालू कोणतं युग चाललंय? कलियुग असलं तरी नाही. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान, कोणत्याच काळात ज्याच्या सत्तेवर ज्याच्यावर परिणाम नाही होत ती सत्ता म्हणजे देव आहे. ती सत्ता मी पाहिली. त्या चैतन्याच्या ठिकाणी भेदभ्रांतीने युक्त झालेल्या बुद्धीला वश होऊन जे श्रेष्ठ कनिष्ठ चांगला वाईट अशी निवड करतात
आले हुशारे, याला जवळ घ्या, त्या मंडळाला तिकडे राहू द्या. तसं साधू नाही. साधूला ती दृष्टी चालू झालेली. म्हणून साधू बद्दल ते म्हणतात, ज्यासी अपंगिता नाही त्याची धरी जो तोची साधू. साधू त्याला जवळ करतो ज्याला कोणी नाही, तो म्हणतो यालाच खरी गरज आहे आपली. कारण त्याला त्याच्यामध्ये कोण दिसतंय? ते चैतन्य तत्व दिसतंय. कनिष्ठ आणि चांगला वाईट अशी कल्पना करतात. एखादा भेद निश्चय झाला म्हणजे मग मनात नाना हेतू धारण करून त्यांनी मानलेल्या अनेक देवतांच्या यथाविधी अनुरूप उपचाराची उपासना करतात. ज्या उपासनेत ज्याचे मनात जे इच्छित असते ते सर्व त्यांना तसेच प्राप्त होते, परंतु त्या सर्व त्यांच्या कर्माचेच फळ होत आहे असे निश्चयाने समजा. हा तुकोबराचा सिद्धांत आहे. आपण काही देवांना प्रसन्न केलं तर ते आपल्या प्रारब्धामध्ये, जे आपल्या लकीमध्ये सटवीने पाचीला जे लिहून ठेवलं तेच आपलं होणार आहे. देव काय स्वतःच्या पदरचं काढून देत? काय वाक्य बघा, त्याने उपचाराची उपासना करता ज्या उपासनेत ज्याच्या मनात जे इच्छित असते ते सर्व त्यांना तसेच प्राप्त होते, परंतु ते सर्व त्याच्या कर्माचेच फळ आहे असे तू निश्चित समज. आणि म्हणून तुकोबरा म्हणतात, प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची जोडे मान, तुका करे ना उभार. अजून काही प्रमाण आहे का? घरदार हे सगळं जे मिळणार आहे हे तुमच्या प्रारब्धात असेल तेवढंच मिळणार आहे, आणि जे तुमच्या प्रारब्धात नाही ते मिळू शकत नाही. खरं हा, देव प्रारब्ध कर्म संचित आहे त्याच्यानुसार भेटलेलं आहे, आणि ते तुमचं आहे ना, तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. खरोखर पाहता देणारा आणि घेणारा कर्माशिवाय निसंशय दुसरा कोणी नसून आपलं कर्मच आपल्याला देतं, आणि घेऊन जाणार सुद्धा कोण घेऊन जातं? आपलं कर्मच घेऊन जातो. काय वाक्य बघा, आणि बरोबर वाचत गेलं हे कळणार नाही. खरोखर पाहता देणारा आणि घेणारा कर्माशिवाय निसंशय दुसरा कोणी नसून या मनुष्य लोकी केवळ कर्मच फलप्राप्ती करून देणारे आहे. जसे शेत जमिनी जे धान्य पेरावे त्या वाचून दुसरे उत्पन्न व्हावायचे नाही, किंवा आरशात जे पाहावे ते त्याच्या दृष्टीस पडते, किंवा अर्जुना डोंगराच्या कड्याखाली ज्याप्रमाणे आपलाच बोललेला शब्द काही कारणवशात प्रतिध्वनीच्या रूपाने उमटतो आणि आपल्याला वाटतं तिकडून कोणतरी आवाज देते, तो कोणाचा आवाज आहे? त्याप्रमाणे अर्जुना सर्व उपासना मी केवळ साक्षीभूत आहे. तुम्ही देवाची गणपतीची उपासना केली तरी कोणाची उपासना करताय? आत्म्याचीच उपासना करताय, परमात्म्याचीच उपासना करताय. देवीची उपासना केली तरी कोणाची उपासना करतात? पण यांच्या डोक्यात असे तो हे देव वेगळा, ही देवी वेगळा. म्हणून यांनी काय केलं? कल्पने ते कल्पिले अनेकत्व. यांनी वेगवेगळा पाहिलं. नाही तर देवीमध्ये सुद्धा जर तू मलाच पाहिलं तर तेच दिसणार आहे तुला, पण तू मात्र डोक्यात कल्पना घेतल्यामुळे कल्पना अविद्या तेने झाला. हो, या उपासने जशाच्या तशा भावना असतील तशा त्या फलद्रूप होतात. आता याप्रमाणे असे तू लक्षात घे की हे 4 वर्ण आहेत, तेही त्या गत कल्पित गुण व कर्माच्या संस्कार विभागानुरूप मीच उत्पन्न केलेले आहेत असे तू समज. आता हे 4 वर्ण निर्माण केलेत हे देवाने केले, पण कोणाच्यामुळं? त्याच्या कर्मानुसार. कारण त्या 4ही वर्णाच्या प्रस्तुतच्या कर्माची आपापल्या निरनिराळ्या प्रकृती धर्माने आणि गुणाच्या तारतम्याने व्यवस्था केलेली आहे. त्याचे गुण, त्याची प्रकृती धर्म पाहून त्याला त्या ठिकाणी कामाला ठेवलेला आहे. अर्जुना हे सर्व लोक वस्तुतः येथे एकच खरे. कोण सगळे? एकच आहे, पण एकच अनेक हरी झाला. आता कधी आपल्याला कळायचं? एकच अनेक हरी झाला. अजून एक काकड्यात प्रमाण येते बघा, प्रसवला तोच विश्व सर्व होय आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. प्रसवला तोच विश्व सर्व होय जाणता, घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. भव दुःख कोण वारी, बरोबर ना? तुझ वाचून चिंता. तोच आहे प्रसवला, तोच विश्व. म्हणजे सगळं विश्व कोण झालेलं आहे? तोच झालेला आहे. बर्फ घट्ट आहे आणि पातळ झालं. काय झालं? ते पाणीच. आणि बर्फ असताना सुद्धा काय होतं? ते पाणीच आहे. तेच प्रसवलेलं आहे सगळं. वस्तुतः एकच खरे, पण चतुर्वर्णात्मक झाले त्यांच्या गुणकर्माच्या विचाराच्या योगाने. हे एकच होते पण 4 का झाले? गुणकर्माच्या नुसार.
त्यांच्या गुणकर्माच्या विचाराच्या योगाने त्यांच्या वर्णाश्रमाची निवड व व्यवस्था स्वभावता केलेली आहे. म्हणून अर्जुना ऐक, गुणकर्मानुरूपच ही वर्णभेदाची व्यवस्था असल्यामुळे वास्तविक पाहिले तर त्या चातुर्वर्ण्य संस्थेचा मी मुळीच करता त्याच्या मार्काप्रमाणे त्यांनी परीक्षेत जेवढं लिहिलं तेवढंच मी त्याला मार्क दिलेले. मी काय त्याला नापास केला नाही आणि मी काय त्याला पास केलेला. त्याच्या कर्माने त्याने तो मार्ग निवडलेला आहे. केले कर्म झाले त्याची फळं आले, भोग आले, उपजले मेले ऐशिकते. ज्याने त्याने ज्याची त्याची कर्म. आज आपली कर्म सानुकूले, त्या कर्माला आपण धन्यता दिली पाहिजे. धन्य मी मानिला आपुले, संचित राहिलेची प्रीत तुझे नामी. माझं भाग्य परम का जगात चालायला माणसं नाहीत, पण त्यांना कुठं वाटते असं ज्ञान आत्मसात करावा. धन्य मी मानिला आपुले, संचित राहिलीसी प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता याशी, संशयच नाही मी धन्य झालो. न पडेची बाही, माझी बाही काळाच्या हातात पडणार नाही. पुढचं काय? ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांची संगती सर्व काळ. सतत संतांच्या संगतीत ब्रह्मरसाचं भोजन करू. जेवायला येतं का आमच्याकडं? आणि या संत मी म्हणतात येतं का जेवायला आमच्याकडं? आम्ही काय देऊ तुम्हाला? ब्रह्मरस देऊ भोजन पंगती, संतांची संगती सर्व काळ. आणि ते ब्रह्मरसाचं भोजन पुरं असं कधी म्हणतच नाही. तुका म्हणे पोट झालेची न धाय, खादले ते खाया आवडीनी. पोळ्या म्हणल्यावर काय माणूस पहिल्या बऱ्याच खाल्ल्यात, पण आता नाही कशाला म्हणणार. खादले ते खाय आवडीनी. आपली वेळ झालेली. देव सांगतात ही कर्माची व्यवस्था मी केली, पण मी काय केलेलं? जसा एखादा जज एखाद्या आरोपीला शिक्षा करतो आणि एकाला निर्दोष सोडतो. पण निर्दोष सोडलं का सोडलं? तो त्याच्यात नव्हता त्या गुताड्यात म्हणून सोडलं. आणि याला गुतावले का? तो त्या गुतावड्यात होता. पण तो एक सोडवलेला म्हणतो देव जज बाबा देव आहे, त्याने मला सोडवलं. आणि ज्याला गुतावलं तो म्हणतो हा मला काय ठरलंय आणि मला आत घातलं. आता त्यांनी काहीच केलेलं नाही. दोघांच्या कर्माच्या हिशोबाने त्यांना तिथं पाठवलेले. देव म्हणतात माझ्याकडून केल्यासारखं दिसतं, पण मी काही केलेलं नाही. आपला मार्ग प्रत्येक जीवाने आपलाच केलेला आहे. म्हणून आपच आपला घात करू पाही, शत्रू झाला दावेदार. आपणच आपलं नुकसान करतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपली आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडा वेगी ताबडतोब तोडा. असो आपली वेळ झालेली आहे. 4थ्या अध्यायातल्या 80 क्रमांकाच्या वेळेला आपण थांबतो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण आता इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल.